Okay, so our next topic is feminization of poverty. Again, हा फार सोपा सिंपल छान टॉपिक आहे. लिहिण्यासारखा टॉपिक ऍक्च्युली एसएसाठी आणि इंटरेस्टिंग आहे. इव्हन बरंच काही उघडता येईल. थोडा सोशोलॉजिकल टॉपिक आहे. म्हणजे सोशोलॉजी जर ऑप्शनल आहे तर दे मस्ट गो फॉर दॅट. ऑफकोर्स दे मस्ट गो फॉर दॅट. सो फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी हा एक छान टॉपिक. सो विल डिस्कस. अगेन यस की ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कळतंय की जसं आपण पहिल्या टॉपिकला डिस्कस केलं होतं अबाउट डायमेन्शन्स D1, D2, D3. तर ह्या टॉपिकमध्ये तसा पुन्हा एकदा स्कोप नाहीये. तसं मागच्या टॉपिकला पण स्कोप नव्हता. तिथे आपल्याला सेंटेन्सेस उघडायला स्कोप नाहीये. सो वी डोंट हॅव स्कोप टू ओपन अप मोर डायमेन्शन्स हिअर. सो आपलं सरळ सरळ मागच्या सेक्युलरिझम इन इंडिया टॉपिक केअर सिंपल एक GS टाईप लिहायचंय. तो इथं आपल्याला अगेन की ह्याच्यामध्ये कसं स्ट्रक्चरिंग असणार आहे आपलं की बाबा आपलं सिंपल असणार आहे. पहिलं की एक इंट्रो. मे बी तुम्हाला इथे एखादी स्टोरी लिहायला स्कोप आहे. न्यूजपेपर तुम्ही वाचत असालच. खूप छान छान स्टोरीज न्यूजपेपर मधून मिळतात. फक्त आपली नजर उघडी पाहिजे. सेकंड तुम्ही त्याला समजून सांगणार की ह्याचं मिनिंग काय होतो ऍक्च्युअली. डेफिनेशन अँड मिनिंग ऑफ दोज कीवर्ड्स अँड टॉपिक. त्यामुळे तुम्ही त्याला ओपन अप करणार. पहिले पॉवर्टी म्हणजे काय है ना. या स्पेलिंग चुकली आहे, करेक्ट करून घ्या. देन फेमिनायझेशन म्हणजे काय, ही प्रोसेस म्हणजे काय. फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे काय हे त्याला समजून सांगा. पॉवर्टी काय, फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी काय असतं. देन तुम्ही समजून सांगणार की कॉजेस काय आहेत है ना. हे झालं फर्स्ट पार्ट. हा झाला डेफिनेशन. देन व्हॉट आर द कॉजेस ऑफ फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. कॉजेस. तिसरं डायमेन्शन उघडणार. पुढचं डायमेन्शन कॉजेस नंतर आपण त्याला हे सांगू शकतो की एफर्ट्स बिंग मेड or steps taken especially by government. त्याच्यामध्ये पण अगेन स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट, देन NGOs, देन SHGs etc. है ना. एफर्ट्स बिंग मेड, कॉजेस, डेफिनेशन. नंतर तुम्ही त्याला हे सांगणार की बाबा ह्याचे एफर्ट्स देन है ना. देन वे फॉरवर्ड. आणखी काय करता येईल त्याला वे फॉरवर्ड म्हणू. किंवा आपण त्याला हे पण म्हणू शकतो की स्टेप्स टू बी टेकन. सो सिंपल तुम्ही काय सांगताय की फर्स्ट ऑफ ऑल फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. देन आहे ना की फेमिनायझेशन. देन त्याला तुम्ही इंट्रोडक्शन करून दिलंय. देन तुम्ही त्याला स्टोरी सांगितली की ह्या स्टोरी फॉर्म मधनं तुम्हाला ह्याला इंट्रोड्यूस केलंय. देन सेकंड पार्ट इज अबाउट डेफिनेशन. जो की तिथे तुम्ही मिनिंग सांगणार की ही पॉवर्टी आहे, ही फेमिनायझेशन आहे, राईट. नंतर कॉजेस समजून सांगितले की नेमके ह्याचे कॉजेस काय आहेत, की हा जो कन्सेप्ट आहे कॉजेस ऑफ पॉवर्टी. नंतर एफर्ट्स बिंग मेड आणि नंतर त्याचा वे फॉरवर्ड. तर हे स्ट्रक्चरिंग असणार आहे. तर शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगायचं म्हणजे की ह्याला आपण इकडे घेऊ. इंट्रो, देन डेफिनेशन, कॉजेस, स्टेप्स टेकन आणि वे फॉरवर्ड आणि कन्क्लुजन, राईट. आता पेजेसचं डिव्हिजन. तर इथे समजा एक पेज गेला, एक पेज ह्याला डेफिनेशन आणि ह्याला लेट्स से की हाफ. आता कॉजेस, स्टेप्स टेकन, वे फॉरवर्ड ह्याला बोलू. कन्क्लुजनला लेट्स से की वे फॉरवर्ड प्लस कन्क्लुजनला 2 पेजेस गेले. स्टेप्स टेकनला लेट्स से 1 पेज गेलं. आता उरले आपले पेजेस झाले किती, 3, 4, 4.5 है ना. टोटल 11 पेजेस आहेत आपल्याकडे. लेट्स से 10 पेज, इथे 5.5. सो इथं कॉजेसला तुमच्याकडे भरपूर स्कोप आहे इथं ओपन अप करायला. लेट्स से 5 पेजेस की हे होतं का बरं है ना, की का बरं होत आहेत है ना. सो सिंपल आहे. ह्याच्यातलं म्हणून
मेजर फोकस आहे की व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड दिस फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. काय कॉज काय आहेत नेमके, गव्हर्नमेंटने केलंय काय आतापर्यंतसाठी, अजून काय करायची गरज आहे, आणि हे काय म्हणतात कन्क्लुजन. आणखी तुम्हाला ऍड करता येईल, इथं थोडे पेज जास्त होतात. मला असं वाटतं की तुम्हाला हे जे कॉजेस नंतर स्टेप्स टेकन झाल्या नंतर इथे तुम्हाला आणखी डायमेन्शन ऍड करता येईल की चॅलेंजेस, की हे का मग सॉल्व्ह होत नाही, आणि मग वे फॉरवर्ड. म्हणून चॅलेंजेसला मग तुम्हाला इथं याच्यातला एक पेज मायनस करून लेट्स से की इथं 4 पेजेस, आणि मग चॅलेंजेसचा पुन्हा एक पेज ऍड करता येईल. राईट. सो इंट्रोडक्शनला 1 पेज गेला, डेफिनेशन अँड मिनिंग्सला अर्ध पान गेला, कॉजेसला 4 पानं गेले, 4 पेजेस कॉजेस. देन स्टेप्स टेकनला 1 गेला, चॅलेंजेसला 1 गेला, सोल्युशनला 1 गेला, कन्क्लुजनला 1 गेला. तो असे मिळून सगळे 11 पानं झाले ना. कळते स्ट्रक्चर? सिंपल आहे, फार सिंपल. आता आपण बघू की कसा कंटेंट याचा है ना. सो फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टीला तुम्हाला एक खूप चांगल्या स्टोरीज अवेलेबल असतात. तुम्ही जर नीट न्यूजपेपर वाचलात तुम्हाला कळेल की यार खूप सुंदर स्टोरीज आहेत. कुठली पण एक न्यूज होते, बराच असं होते, घटना घडते, कधी कधी डोमेस्टिक व्हायलन्सची घटना घडते, कधी कधी लेट्स से है ना. आता काल 4-5 दिवसापूर्वी एक आली होती एक स्टोरी की एक वुमन आहे राजस्थान मधली, तिचं नाव चेंज केलं होतं, देवी नाव दिलं तिचं. आणि झालं काय की शी वॉज वर्किंग आणि हर हजबंड वॉज व्हेरी ड्रंकर्ड. ही यूज टू domestically violate that lady, so she had to work outside to take care of her children, right. की जिला अर्निंग करावं लागायची, आणि she used to work की in a something in a small company or है ना सिंपल एक छोटी कंपनी असेल. झालं काय की few members from her community actually they did not like that concept. She was working and her husband at home, she was working, she was earning money, you know, working outside the home जो topic है, right, कि है ना. तो they used to blame her on her character etc. तो किस्सा वाढत गेला. मग एक दिवस असं आलं की the community members came and they actually killed that lady, but killed in a very different manner. They burnt that lady, है ना, जिवंत जाळलं तिला. तर प्रॉब्लेम इथे थांबत नाही. प्रॉब्लेम असा झाला की म्हणजे प्रॉब्लेम इन सेन्स की स्टोरी बाकी अजून. देन फ्यू मीडिया पर्सन्स अराइव्ड देयर. दे इंटरव्यूड दॅट her husband before his arrest, and that community members, those were actually the accused that they killed that lady. So the media persons asked them ki aren't you guilty of that act? How are you feeling? Don't you feel ashamed? You have done such a heinous crime, or you have done such a illegal or very immoral, unethical work. तो त्यांचं उत्तर होतं की नहीं, हमें इस बात की जरा भी है ना रिग्रेट नहीं है. क्योंकि प्रॉब्लम ऐसा हो रहा है कि त्यांचं म्हणणं होतं की इट वॉज अगेंस्ट आवर प्राइड. ये हमारे इज्जत के बहुत खिलाफ था कि एक हमारी कम्युनिटी की एक लड़की और यू में से a woman who was working outside her home, that was not accepted by her community. तर प्रॉब्लेम असा होतोय की ही स्टोरी काय सांगतेय की तुम्हाला इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीजची कमतरता आहे ना. वी हॅव व्हेरी सिस्टमॅटिकली डिस्क्रिमिनेटेड अ पर्टिक्युलर जेंडर है ना, डिफरंट जेंडर दॅन मेल जेंडर है ना. कि historically we have discriminated that, especially in the economic terms, in social terms, in political terms. We have discriminated that in political sense, economic sense, social sense. But here, as the focus is on poverty, that is more of economic terms and social terms, of course, social economic, but more of economic term. We will write a story or introduction in such a way that where economic contribution or terms are, आणि especially women आल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह स्टार्ट करायला खूप इथं स्कोप आहे. निगेटिव्ह स्टार्ट करायचा, पॉझिटिव्ह एंड करायचा. म्हणजे स्टार्ट असं करायचा मूवी सारखा की इम्प्रेसिव्ह, की जिथं काहीतरी दाखवतं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन और काहीतरी खूपच सरप्राइझिंग गोष्ट घडली आहे असं काहीतरी दाखवलं त्याला चित्र उभा करून. मी ही स्वतः एक्सपेरिमेंट केलेलंच, मला असे मार्क मिळाले की हे निगेटिव्ह स्टार्ट करताना.
ही स्टोरी सांगितलं निगेटिव्ह, म्हणजे हे निगेटिव्ह स्टार्ट नाही म्हणत, आपण त्याला रिअलिटी दाखवतो. तर रिअलिटी कधी पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसते, हे पण व्हॅल्यू न्यूट्रल टर्म आहे, राईट. सो आपण बघितलं तर निगेटिव्ह, आपण बघितलं तर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इन सेन्स की इट इज अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप वुमेन, एम्पॉवर वुमेन. निगेटिव्ह बघितलं तर सगळी सिस्टम खराब आहे. तो ही आपलं परसेप्शन आहे. तर माझं परसेप्शन असं आहे की ही एक न्यूट्रल टर्म आहे. आपण त्याला फक्त रिअलिटी समजून सांगतो की रिअलिटी अशी आहे, त्यांना इकॉनॉमिकली आपण कधीच एम्पॉवर करण्याचा चान्स दिलेला नाही, अपॉर्च्युनिटी दिलेला नाही, डिस्क्रिमिनेट केलंय, आणि एस्पेशली इन देअर राईट्स टर्म्स टू वर्क आउटसाइड देअर होम, इट इज अ मॅटर ऑफ राईट. आणि इथं आपण त्यांना डिस्क्रिमिनेट केल्यानं काय होतंय की त्यांना फेमिनायझेशन ह्या टॉपिकला, फेमिनायझेशन मधून त्यांना जावं लागतं, सॉरी पॉवर्टी ह्यातून जावं लागतं. एस्पेशली फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. मग काय कळतं तुम्हाला, म्हणजे काय, म्हणजे मी त्याला सांगणार की आधी स्टोरी सांगितली, स्टोरी सांगून त्याला सांगितलं की आपण वुमेनला इकॉनॉमिकली सप्रेस केलेलं आहे, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी दिलेल्या नाहीत, है ना. त्याच्यामुळे त्यांचं काय होतंय, म्हणून त्याला है ना की कशी त्याला फ्लो चाललाय आपला, की स्टोरी सांगितली त्याच्यावरून आपण त्याला कन्क्लूड केलं की त्यांना इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी देत नाहीत, आपण उलट त्यांना दाबतो, त्या ऑपॉर्च्युनिटीजला असलेल्या ऑपॉर्च्युनिटी आणि त्यांचे अधिकार दाबतो. ह्यानं काय होतं की वी आर ऑब्झर्विंग की देर आर मोर नंबर ऑफ वुमेन दॅन मेन हू आर सफरिंग फ्रॉम पॉवर्टी सिच्युएशन. दॅट इज व्हॉट वी कॉल फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. म्हणजे काय की if you count the number of total poor and among them how much men are there, how much women are there, you will get somewhat more than 50% तिथं वुमेन आहेत. आणि जर नीट बघितलं तर इंडियाचं पॉप्युलेशन मधलं जे पर्सेंटेज आहे वुमेनचं दॅट इज ओनली 47, आणि त्यांचं पॉवर्टीचं पर्सेंटेज इज मोर दॅन मेन. तर ह्याचा अर्थ काय होतंय की यार पॉवर्टी इज एक्सपिरियन्स्ड मोर बाय, है ना, मोर अँड इन डिफरंट वे बाय वुमेन दॅन मेन. This is what feminization of poverty. That poverty is penetrating into a particular gender in more terms in respect to the other gender. That is called as feminization of poverty. हे त्याला आपण समजून सांगितलं. त्याला आपण डेफिनेशन देऊ, युएनची डॉक्युमेंटची डेफिनेशन देऊ, जे असेल तुमच्याकडे स्टँडर्ड, की वॉट एव्हर, की जेंडर रोल्स चेंज होणं, सोशोलॉजिकल डेफिनेशन द्या, युएनची डेफिनेशन द्या, और जी और है ना की वॉट अजून एक मला वाटतं की तो टॉपिकचा रिपोर्ट होता, द कन्सेप्ट ऑफ फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी डेट्स बॅक टू 1970s अँड became popular in 1990s through United Nations document. It became prominent in popular है ना की in popular society after the study focusing on the gender patterns in the evolution of poverty rates, gender patterns evolution poverty rates in United States. म्हणजे झाले काय की त्यांच्याकडे पण ते ऑब्झर्व झाले, नाव वी आर ऑब्झर्विंग दॅट, वी आर फेसिंग दॅट. तर समजून सांगितलं. नंतर आपण कॉजेस वर गेलो की यार कॉजेस काय काय आहेत, है ना. आपलं पहिलं सांगितलं की इंट्रो कसं केलं आपण स्टोरीनं. नंतर त्याला आपण सांगितलं की डेफिनेशन अँड मिनिंग म्हणजे काय, की बाबा पॉवर्टीमध्ये जी वुमेन आहेत ह्या मोर दॅन युअर मेल, है ना. इन्सिडेन्स, त्याला म्हणून आपण की इन्सिडेन्स ऑफ पॉवर्टी किंवा हेड काउंट रेशो, इन्सिडेन्स, एक्सपिरियन्स ऑफ पॉवर्टी. हे मोर है ना दॅन वुमेन दॅन मेन. जर त्याला आपण हे सांगणार डेफिनेशन सांगितली, देन आपला पुढे टॉपिक असणार आहे कॉज. कॉजेस मध्ये आपण त्याला इथे थोडा स्कोप आहे थोडासा मोठा करण्याचा, आपण फास्ट जाऊ, नो प्रॉब्लेम, फार सोपे आहेत. कॉजेस मध्ये हा टॉपिक असणार आहे पहिला की यार पुअर इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज. हा सरळ सरळ टॉपिक आहे. सो इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज, जसं की त्यामध्ये तुम्ही सांगणार की इथं जेंडर वेज गॅप जो इंडियामध्ये अराउंड 26% आहे, जेंडर वेज गॅप, लो वेजेस दॅन मेन, किंवा तुम्ही त्याला सांगू शकता आणखी लॅक ऑफ फॅमिली सपोर्ट टू वर्क आउटसाइड, जसं आपण ते स्टोरी बघितली मग अशी. नंतर सेकंड तुम्ही हे बघणार की लेट्स से की काही सोशल डायमेन्शन वगैरे येतं की सोशल कॉजेस, जसं की सगळ्यात इम्पॉर्टंट यस पॅट्रिआर्की. नंतर तुम्ही हे सांगू शकता की जेंडर डिस्क्रिमिनेशनची ऑपॉर्च्युनिटी, की घरातच त्यांना डिस्क्रिमिनेट केलं जातं, की कुणाला मुलींना शाळेत नाही पाठवायचं पण मुलांना पाठवायचं, जेंडर डिस्क्रिमिनेशन ॲट होम. किंवा तुम्ही त्याला हे सांगू शकता की हेल्थ अँड एज्युकेशनचं जे हेल्थ अँड एज्युकेशनची जे आउटकम्स आहेत
है ना, हे डिफरंट आहेत बॉईज आणि गर्ल्सचे. नंतर त्याला तुम्ही सांगणार की है ना, की हे सोशल सांगितलं की सोशल कॉजेस काय, की सगळ्यांमुळे काय होतं की त्यांचा पुन्हा इकॉनॉमिक ऍक्सेस, इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज हे कमी होतात, कमी. देन तुम्ही त्याला पुढे सांगणार की कल्चरल ऍस्पेक्ट काय आहेत का, किंवा थर्ड कॉज सांगणार की कल्चरल ऍस्पेक्ट, कल्चरल कॉजेस. जसं की याच्यामध्ये सिंपल की जेंडर स्टेरियोटायपिंग म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला आपण म्हणू की जे मॅरेज आणि इनहेरिटन्सची जी आपल्याकडे स्टाईल आहे, की आपण मॅरेज हे पॅट्रिआर्कल मोशन म्हणून चालतं आणि मेजरली ऍव्हरेज आहे ना, आणि जे इनहेरिटन्स आहे की ज्या मुली इनहेरिट करतात ते वडिलांकडनं नाही येत. सो जसं तुम्हाला माहिती की इंडियामध्ये जर टोटल लँडचं जर ओनरशिप बघितलं तर ओनली 13% ऑफ द टोटल लँड इज ओन्ड बाय वुमेन. त्यांचं पॉप्युलेशन मधलं पर्सेंटेज 47, 13% फक्त ऍसेट्स आहेत वुमेनकडे. त्याचा अर्थ काय होतो की इनहेरिटन्स, की पॅट्रिआर्कल नोशन्स ऑफ युअर मॅरेज, मॅरेज अँड इनहेरिटन्स. नंतर तुम्ही त्याला हे सांगू शकता की इमेज ऑफ ट्रेडिशनल वुमेन, की सांस्कृतिक बाईचं काम असं की साडीच घालावी, घरीच बसावी. ट्रॅडिशनल वुमेन है ना, आम्हाला काम करणारी नको, आमच्या खानदानात पटत नाही, आमच्या खानदानात कोणी काम केलेलं नाही, आमच्या ह्यांना आवडत नाही बाहेर काम केलेलं. हे जे आपले नोशन्स आहेत त्याला आपण कल्चरल आयडियाज म्हणतो आपल्या, की हे नाही जमत, ते नाही जमत, आम्हाला घरगुती मुलगी पाहिजे, आम्हाला सर्वांना सांभाळणारी. है ना, तुम्हाला लग्न बऱ्याच जणांना आता सुरू होऊन जाईल प्रोसेस लग्नाच्या, मुलींना तर माहित असेल की यार आम्हाला घरगुती मुलगी हवी, आम्हाला सर्वांना धरून चालणारी मुलगी हवी, आम्हाला है ना सर्वांचा सांभाळ करणारी, आई वडिलांचा सांभाळ करणारी मुलगी हवी, आम्हाला परंपरा सांभाळणारी. रूढी काय परंपरा, कसल्या परंपरा है ना, आणि काय रूढी, कुठे चाललाय, कुठे विचार चाललाय ना, की सगळ्यांना सांभाळून. मग मुलगा काय करतो, त्यानं काम करायचं, हिने सगळ्यांना फोन करायचे, बर्थडेला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं. पॉईंट इज दॅट की हे कल्चरल नोशन्स आहेत की अबाउट पॅट्रिआर्की. होतंय काय की ह्याच्यामुळे इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज कमी पडतात. म्हणून पॉवर्टीचा इन्सिडेन्स, पॉवर्टीचा एक्सपिरियन्स हा जास्त वुमेन मध्ये दॅन मेन, डिफरंट दॅन मेन है ना, डिफरंट दॅन मेन दॅन इन वुमेन. तो पॉईंट असा आहे की ह्या सगळ्या नोशन्समुळे काय होतं की हा एक्सपिरियन्स डिफरंट व्हायला लागलाय. नंतर तुम्ही त्याला हा डायमेन्शन कॉज मध्ये ओपन करणार, जसं की पॉलिटिकल डायमेन्शन उघडला की बाबा की डिसिजन मेकिंग मध्ये त्यांचा जो रोल आहे तो फार कमी आहे, त्यांना आपण अपॉर्च्युनिटी देत नाही पॉलिटिकली डिसिजन घेण्याची, ग्रामपंचायत लेवलला सरपंच पदासारखे इश्यूज एटसेट्रा एटसेट्रा. नंतर एन्व्हायरमेंटल डिस्ट्रेस ड्यू टू लाईक क्लायमेट चेंज, रुरल डिस्ट्रेस, ऍग्रिकल्चरल. तुम्हाला माहिती आहे की ऍग्रिकल्चर म्हणजे टोटल वुमेनच्या वर्कफोर्स पैकी 60% ऑफ द टोटल वुमेन वर्कफोर्स इज इन्व्हॉल्ड इन ऍग्रिकल्चर. टोटल वर्कफोर्स जेवढ्या वुमेन लोक ऍटलीस्ट जेवढ्या बाहेर काम करतात त्यांच्यापैकी पण 60% महिला ह्या शेतीमध्ये काम करतात. म्हणजे काय, तर शेतीचा प्रॉब्लेम झाला, शेती गडबडली की ह्यांचा रोजगार गेला. सिंपल की बाबा कापूस आलाय, उगलाय, जोरात पाऊस पडला, मान्सून म्हणजे विचित्र मान्सून, सायक्लोन आला, कापूस जमीन दोस्त झाला. पण प्रॉब्लेम असा की तिथपर्यंत शेतकऱ्याचं नुकसान झालंच, पण त्या शेतावर ज्या महिला त्या कापूस वेचायला आल्या असतात त्यांचा पण रोजगार गेला. म्हणजे होतंय काय की एन्व्हायरमेंटल डिस्ट्रेस म्हणजे जो मान्सूनचा परिणाम आहे, मान्सूनचा प्रॉब्लेम, की त्या प्रॉब्लेममुळे काय होतंय की हा जो ह्या प्रकारामुळे काय होतंय की मान्सून आणि हे ड्रॉट आणि सिच्युएशनमुळे तुमचं फेमिनायझेशनकडे आणखी प्रमाण वाढलंय. नंतर तुम्ही हे पण सिंपल एक सांगणार की कसं कॉन्फ्लिक्ट्स किंवा वॉर्स ह्याच्यामुळे पण तुमचा हे वाढलंय की फेमिनायझेशनचा प्रॉपर्टी. तुम्हाला माहिती आहे की सध्या जगभरात कसे कॉन्फ्लिक्ट, अफगाण इश्यू सुरू आहे, देन यू हॅव दॅट इश्यू ऑफ सिरिया, म्यानमार, टायगर रिजन, इथिओपिया. तुम्ही करंट अफेअर वाचतात, तुम्ही न्यूजपेपर वाचतात, यू नो दॅट. तिथे काय काय होतंय है ना, जसं की हमास हे काय करतात, त्या नायजेरियामधल्या मुलींना उचलतात, त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणून यूज करतात, शाळेतल्या मुली असतात. सिरियामध्ये पण ते त्यांना नादिया
तिला जे नोबेल पारितोषिक मिळालं होतं तिचा स्टोरी तुम्हाला माहित असेल, नादियाची, की जे शी वॉज सेक्स स्लेव्ह ऑफ ISIS. तर हे काय होतं की जिथे कॉन्फ्लिक्ट अँड वॉर सुरू आहे तिथं पण वुमेनला एक व्हिक्टीम बनवलं जातं. वुमेन सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स करतात त्याचा इम्पॅक्ट, हॅरॅसमेंट. तो ह्यांनी पण पॉवर्टी त्यांच्यापर्यंत पोहोचते. सो आणखी ग्लोबलायझेशनमुळे पण तेच झालंय की ग्लोबलायझेशन हे पण एक कारण आहे की जे आधीचे ट्रॅडिशनल जॉब होते ते आपल्या ग्लोबलायझेशनने गेलेत. प्लस ग्लोबलायझेशनमुळे आपल्याकडे जी इकॉनॉमी दॅट इज शिफ्टिंग मोर टू लाईक मार्केट इकॉनॉमी. That's why the government's role for the development activity is slightly day by day decreasing, and it is minimizing towards developmental activities, their social security benefits, the government's role in provisioning of the social security benefits to the women is diminishing by day. That's why the percentage of the budget on the women ह्यांचा थोडासा जितका ग्रोथ हवी होती तितकी ग्रोथ नाही आहे. दॅट्स हाऊ हे पॉवर्टीकडे चाललाय हा प्रकार, फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी. तर सिम्पल आर्ग्युमेंट इज दॅट की आपण इथपर्यंत पोहोचलोय कॉजेस पर्यंत. जस्ट सेकंड की आपण टॉपिक बघितलं की कॉजेस. आज त्याला आपण हे समजून सांगितलं की एक्झॅक्टली स्टोरी काय होती, इंट्रोडक्शन कसं आहे, मिनिंग अँड डेफिनेशन समजून सांगितलं. देन कॉजेसमध्ये आपण सांगितलं की पुअर इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज कशा तयार होतात, सोशली हाऊ दे आर डिस्क्रिमिनेटेड, दॅट्स वाय हाऊ पॉवर्टी त्यांच्यावर जास्त पोहोचते. कल्चरल आपल्याकडे नोशन्स कसे आहेत किंवा पॉलिटिकल नोशन्स कसे आहेत, पॉलिटिकल डिसिजन मेकिंग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. देन एन्व्हायरमेंटल डिस्ट्रेस, कॉन्फ्लिक्ट्स, वॉर्स, ग्लोबलायझेशन, ह्या सगळ्या कारणांमुळे काय होतंय की हळूहळू फेमिनायझेशनचं पेनिट्रेशन हे एका जेंडरपर्यंत जाऊन पोहोचतंय जास्त, मोर दॅट इज मोर पेनिट्रेटिंग टू द पर्टिक्युलर जेंडर. ओके, सो हा झाला कॉजेसचा पार्ट. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं जे स्ट्रक्चर तुम्ही बघाल तर हा स्ट्रक्चर कसा होता. स्ट्रक्चर असं होतं की आपल्याला फर्स्टली आपण हे इंट्रोड्यूस केलं, फर्स्ट की इंट्रोडक्शन, देन युअर मिनिंग अँड डेफिनेशन, देन युअर कॉजेस, देन युअर व्हॉट. आपलं पुढचं असणार आहे की चॅलेंजेस काय नाही, मेजर्स, गव्हर्नमेंटचे एफर्ट्स टेकन, मेजर्स टेकन. काय पण असेल मग ते तुम्हाला भरपूर स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मुद्रा लोन ना, व्हॉट एव्हर, आपल्याला भरपूर लिस्ट मोठी आहे. काही भरपूर स्कीम आहे जसं की शेतकरी ज्या एंटरप्रिनरशिप आहे ना, भरपूर काही. सो मेजर्स टेकन, चॅलेंजेस की यार हे अजून का होत नाहीये, स्टील आपले समाज कसा पॅट्रिआर्कल आहे, चॅलेंजेस समजून सांगू. देन त्याला आपण हे सांगू की यार वे फॉरवर्ड काय असणार आहे ना. तो असा आपला टॉपिकचा स्ट्रक्चर की मेजर्स टेकन, एक 5-6 मेजर्स लिहिले, 1, 2, 3, 4 तुम्हाला लिस्ट माहिती सगळी. चॅलेंजेस लिहिले की यार हे का होत नाहीये, आणि वे फॉरवर्ड की आपल्याला हे कसं करायचं, आणि कन्क्लुजन. तुम्हाला काही पण वुमेनचा इश्यू आहे सो बरंच काही तुम्हाला लिहिता येईल. बेला शाओ हे पण एक सॉन्ग चांगलं आहे. और लेट्स से की रवींद्रनाथ टागोरांचा एखादा कोट ओढला है ना, भरपूर काही आहे. नाईका ज्या आता जी IPO आहे तुम्हाला माहिती आहे की त्याने ह्यूज बूस्ट केला. नाईकाबद्दल काही, त्या वुमेन बद्दल, नायर ज्या आहेत त्याच्या फाउंडर, त्याच्याबद्दल तुम्हाला काही लिहायचंय का, समथिंग की त्यांचा वुमेन एम्पॉवरमेंट रोल, किंवा IMF ख्रिस्टिन गिलार्ड त्यांचं काही कोट आहे का, की त्यांना माहित, त्यांचं म्हणणं होतं की जर वुमेनचं कॉन्ट्रीब्युशन इंडियन इकॉनॉमीत इक्वल झालं तर इट विल इन्क्रीज इंडियाज GDP बाय 27%, एटसेट्रा. तर आपण त्यांना सांगता येईल की फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी आपल्याला कसं कमी करता येईल. सिम्पल, आपलं स्ट्रक्चर पण फार सिम्पल होतं SS की आपण त्याला सांगितलं की एका स्टुडंटने समजून सांगितलं, देन इंट्रोडक्शन केलं, डिफाईन केलं, फॅक्टर समजून सांगितले, आपण त्याला चॅलेंजेस समजून सांगितले की यार हे का कमी होत नाहीये, गव्हर्नमेंट ह्यासाठी काय केलंय, अजून काय करण्याची गरज आहे. आणि लास्टली आपण त्याला समजून सांगितलं की यार कन्क्लूड केलं एखादे कोट ना, हाऊ टू एम्पॉवर वुमेन. एम्पॉवरला आपल्याला की वे फॉरवर्ड कन्क्लुजनला आपल्याला हे करता येईल की वुमेन एम्पॉवरमेंट, किंवा वुमेन एम्पॉवरमेंट मध्ये पण आपल्याला डायमेन्शन उघडता येतील की सोशो पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आधी घ्यायचं, सोशल आणि पॉलिटिकल. नंतर तुम्हाला सांगता येईल की यार वुमेन सेंट्रिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आपली. तुम्हाला हा प्रोग्राम माहित असेल एक बाय द वे की नाबार्डचा SHG बँक लिंकेज हा पण वुमेनसाठी खूप फेमस आहे ना.
SHG बँक लिंकेज प्रोग्राम, SHG, कारण तुम्हाला माहिती की SHG पैकी म्हणजे सध्या पॉप्युलेशन इंडियामधली 10 कोटी 100 मिलियन 10 करोड लोक SHG मध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यातले 84% वुमेन आहेत, म्हणून हा प्रोग्राम वुमेनसाठी खूप बेनिफिट देतो है ना. सो SHG BPL, वुमेन सेंट्रिक डेव्हलपमेंट किंवा वुमेन ॲट द सेंटर ऑफ द डेव्हलपमेंट, किंवा त्याला आपण म्हणू वुमेन लेड डेव्हलपमेंट. अरे ह्याने कोट करायचं सबका साथ सबका विकास पेक्षा असं की वुमेन एम्पॉवरमेंट, वुमेन सेंट्रिक डेव्हलपमेंट किंवा वुमेन लेड डेव्हलपमेंट है ना, सिंपल वुमेन लेड डेव्हलपमेंट. सो हा ओके की हा फार सिम्पलिस्टिक टॉपिक होता आणि सो टोटली फाईन. नंतर एक छोटा टॉपिक आहे आणखी ह्या सेक्शन मधला, दॅट इज सेक्शन ए मधला टॉपिक. फर्स्ट आपण त्याला पण शॉर्टली कव्हर करू फटकन की यार हा कसा आपल्याला हँडल करता येईल, की डिसॅबिलिटी इन इंडिया, नो पॉलिसी नो इंटेंट. ओके, सो डिसॅबिलिटी इन इंडिया, नो पॉलिसी नो इंटेंट. खूप स्मॉल टॉपिक आहे, विल डिस्कस इट व्हेरी क्विकली. ए मधला पहिला आहे डिसॅबिलिटी इन इंडिया, नो पॉलिसी नो इंटेंट. थोडा एक्स्ट्रीम टॉपिक आहे, सो इथे आपल्या डायमेन्शन कुठे स्कोप आहे. सो डायमेन्शनला कसं होऊ शकतं इथे की सिंपल की राहायला सांगू की आपल्याला लोक की तुम्ही तर म्हणताय की हा खरंच इंडियामध्ये डिसॅबिलिटी, तिथे पॉलिसी पण नाहीये आणि तिथे इंटेंट पण नाही, पण हे सगळंच खरं नाही. म्हणजे आपला जो टॉपिक लिहिणार आपण थेसिस मध्ये कसं करणार की डायमेन्शन ओपन करताना थेसिस, यस की तुमचं म्हणणं बरोबर आहे, काय सगळं बोंगळा कारभार आहे की पॉलिसी पण नाही इंटेंट पण नाही. डायमेन्शन 2 उघडणार आपण की नाही, आपण बराच प्रोग्रेस केलेला आहे ना, की किंवा प्रोग्रेस मिळेल, आपण चांगल्या पॉलिसीज पण बनवलेल्या आहेत, पण चांगलं इंटेन्शन पण आपलं, जसं की इंटेन्शन इन सेन्स की आपण त्याला डिसॅबिलिटी पासून आपण दिव्यांग हा शब्द वापरतात PM, राईट. आता आपण दिव्यांग शब्द वापरतो, आपलं इंटेन्शन चेंज करतोय आपण, तर आपण समजून सांगू कसं. नंतर हे झाले 2 डायमेन्शन्स. नंतर आपल्याला पुढे त्याला सांगता येईल की व्हॉट कॅन बी डन मोर. म्हणजे जर तुम्ही जर फील घेतला टॉपिकचा, फील घेतला ना टॉपिकचा, कळतंय की यार त्या टॉपिकला म्हणायचं की यार जो इंडियातला डिसेबिलिटीचा टॉपिक आहे, डिसेबिलिटीचा प्रॉब्लेम आहे, तर हे पॉलिसी आणि इंटेन्शनचा प्रॉब्लेम आहे की पॉलिसी पण व्यवस्थित नाही, इंटेन्शन पण व्यवस्थित नाही. सो त्याला आपण हे सांगतोय की हा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण असं अजिबात नाहीये. दुसरा त्याला डायमेन्शन उघडतोय की नाही आपण हा की आधी हा प्रॉब्लेम असेलही, तर आज आपण खूप सारे डेव्हलपमेंट केलेले, आज खूप सारी प्रोग्रेस केली ह्या एरियामध्ये. आपण बरेचसे नवीन कायदे आणलेत, जसं की PWD ऍक्ट ऑफ म्हणजे पर्सन डिसेबिलिटी ऍक्ट ऑफ आय थिंक 2016, देन मेंटल हेल्थ केअर ऍक्ट ऑफ 2017 है ना, अँड देन है ना लॉट मोर, आणि मेडिकल काउन्सिलवाला किंवा दिव्यांग शब्द आपण चेंज केलाय, ऍक्सेस इंडिया कॅम्पेन आणली आहे. सो हे ज्या गोष्टी आपण की ऑफकोर्स की चेंज तर होतोय, असं नाही की चेंज होत नाही, की प्रोग्रेस मेड आहे. आणि आपण तिसरा उघडणार, त्याला तिसरा सांगणार की अजून आपल्याला काय करायची गरज आहे इन टर्म्स ऑफ युअर पॉलिसी आणि इन टर्म्स ऑफ युअर इंटेन्शन. बस हे तुमचं सिम्पल स्ट्रक्चर असणार आहे. मग यामध्ये तुम्ही सांगणार की हा की कसं कसं नो पॉलिसी नो पॉलिसी नो इंटेंट प्रोग्रेस मेड. म्हणजे जर आपण ह्याला बॉडीला अगेन सेम, जर 11 पान आहेत त्यातले तुम्ही 4 पानं, 2 पान इंट्रोला गेले, 2 पानं कन्क्लुजनला गेले, आणि राहिले 8 पानं और 7 पानं. 7 पानापैकी तुम्हाला इथे 4 पान द्यायचे है ना, की लेट्स से थेसिस यस की प्रॉब्लेमॅटिक आहे, इथे 3 की आतापर्यंत प्रोग्रेसला काय काय केलंय आणि अजून काय होऊ शकतं है ना. 4-3-1 4-3-2 और 4-2-2 है ना, 2-2 करा बेटर होईल, कारण इथं आपल्याला जास्त वेळ जावं लागेल की अजून काय करायचं, अजून काय करू शकतो वे फॉरवर्डला. की 4 पेजेस फॉर थेसिस, प्रोग्रेस मेडला 2 पेजेस है ना, 2 पेजेस, आणि व्हॉट कॅन बी डन मोरला 2 पेजेस. तर असं एक स्ट्रक्चर होऊ शकतं. आणि देन कन्क्लुजनला 2, इंट्रोला 2, सगळ्यांना 2-2-2-2-4 असं करत करत आपण पोहोचले. आय होप की हा स्ट्रक्चर ओके. ना एक सिंपल आपण बघून घेऊ पण याच्यामध्ये कसं कसं उघडतोय की यार आपल्याला आधी सांगायचं की डिसॅबिलिटी म्हणजे काय.
की एक्झॅक्टली की तुम्ही एखाद्या स्टोरीनं और तुमच्या कोटनं जे तुम्हाला सूट होईल त्या पद्धतीने तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करा. की तुम्हाला एखादा कोट हवा असेल और तुम्हाला कोणाची लेट्स से तुम्हाला हे हवं स्टोरी माहीत असेल की दॅट डिस्ट्रिक्ट म्हणजे सुहास एलवाय राईट, की त्यांनी पॅरा ऑलिम्पिक्समध्ये आता बॅडमिंटनमध्ये त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं आणि ही इज द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टर IAS इन उत्तर प्रदेश राईट. सो तुम्हाला ही स्टोरी टाकता येईल की किंवा तुम्हाला आणखी असे काही एक्झाम्पल माहिती आहेत का की जे ह्यावेळेसचे पॅरा ऑलिम्पिक्सचे गोल्ड मेडलिस्ट आहेत, तर तुम्हाला ह्यांचे नाव काढता येईल. तर तुम्हाला इंट्रोडक्शन करताना काय करता येईल, एखादी चांगली स्टोरी लिहिता येईल. किंवा त्याला असं पण करता येईल की इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनची पण लिंक पाहिजे. म्हणजे एक स्टोरी घ्यायची, एक पर्सनॅलिटी उचलायची समजा आहे ना, की त्याला काहीतरी नाव दिलं, तुमचं काहीतरी नाव एक पर्सनॅलिटी, तर आधी जे इंट्रोडक्शन आहे ते वाईट सुरू करायचं, वाईट की ह्याच्यासोबत वाईट 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 झालंय, असं आहे तसं आहे. आणि कन्क्लुजन लावताना त्याला लिहायचं की आपण हे सगळं काही केलं तर हे सगळं चांगलं होईल, चांगलं असेल, चांगली स्टोरी, चांगला एंड आहे ना. तर माझा पॉईंट असा आहे की हिची जी इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मध्ये पण लिंकेज पाहिजे. म्हणजे इंट्रोडक्शन सुहास एलवाय, कन्क्लुजन लगेच विवेकानंद, म्हणजे ह्याचे मधलं जो लिंकेज आहे ते तुटलं, म्हणजे तो माणूस पुन्हा गोल फिरून तिथं आलं पाहिजे. कळते ना, म्हणजे सिम्पल की ज्या स्टार्ट इथून सुरू केलं एसचा तर तिथं पुन्हा ती स्टोरी जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हे एक खूप सुंदर लिंकेज असतो. म्हणजे तुमचे जे लिंकेज आहेत, बाय द वे आपण त्याच्यावर पण बोलू एकदा 1 मिनिट आणखी, की लिंकेज कसं पाहिजे ह्याच्यावर सांगतो तुम्हाला आधी. की लिंक करताना तुमची सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट लिंकेज पाहिजे की इंट्रो आणि कन्क्लुजनचं लिंक. तुम्हाला हे कारण आधीच प्रिपेअर करायचं आहे ना, आधीच तुम्हाला रेडी करावं लागतं. बऱ्याचशा म्हणजे 90% लोकांचं आधी रेडी असतं की इंट्रो कन्क्लुजन तर रेडी आहे. सो इंट्रो आणि कन्क्लुजनची लिंक पाहिजे. एकच स्टोरी, एकच माणूस, जसं की देवी सुहास एलवाय घेतला, तो ह्याला आपण इंट्रोडक्शन कन्क्लुजनला लिंक केलं. सेकंड लिंक पाहिजे इंट्रोची अँड बॉडी सोबत मिळताना ते एकमेकांमध्ये इंट्रो मधून आपण बॉडीमध्ये घुसताना असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, म्हणजे स्मूथली एंटर करायला पाहिजे. म्हणजे डायरेक्ट स्टोरी सांगायची डायरेक्ट हिस्ट्रीमध्ये जातो आपण. सगळ्या मुलांचं असं होतंय, म्हणजे बरं तुमच्यापैकी पण खूप जणांचं असं होतंय की तुम्ही इंट्रोडक्शन केलं, स्टोरी लिहिली, कोट लिहिला आणि डायरेक्ट आपण हिस्टॉरिकल ऍस्पेक्ट मध्ये जातो खटकन. म्हणजे त्यांना काय होतं की असं वाटतं की स्पीड ब्रेकर म्हणून गाडी उडाली आहे, म्हणजे आपण लगेच मागं जाऊन पडलोय, धाडकन मागं जातो आपण, तर लिंक नाही काय नाही म्हणजे त्याचं डिस्टर्ब. म्हणजे कळते की तुम्ही असं मेकॅनिकली जातात की मेकॅनिकल इंट्रोडक्शन, ओके प्रोसिजर म्हणून एवढं 1.5 पान लिहिलंय, 1 पान लिहिलंय, लगेच आता तुम्हाला पाहिजे तर घ्या तुमचं डायमेन्शन हिस्टॉरिकल पहिलं, हे घ्या ते घ्या. म्हणजे असं वाटतं की तुम्ही असं उपकारात्मक लिहिताय. त्याला अशी फ्लो पाहिजे छान. इंट्रोडक्शन मधून तुम्ही हळूच शिफ्ट करणं, इंट्रोडक्शन टू बॉडी. तिसरा लिंकेज पाहिजे इंटर बॉडी, इंट्रा बॉडी. म्हणजे त्याला आपण म्हणू की पॅरा टू पॅरा. हे एक तिसरं लिंकेज. चौथं लिंकेज पाहिजे है ना, एका पॅरातून दुसऱ्या पॅरात घुसताना, दुसऱ्या पॅरातून तिसऱ्या पॅरात घुसताना, चौथ्या पॅरात घुसताना जी एकमेकांना शिफ्टिंग पाहिजे ना, की बाबा लेट सी नाव, किंवा त्याचं वरच्याचा पॉईंट खाली सोबत ओढणं. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की हे पण इथं पण स्पीड ब्रेकर नाहीयेत. म्हणजे धाड वाटतं की हिस्ट्री, सोसायटी, पॉलिटिकल ऍस्पेक्ट, हे डायमेन्शन, इन्व्हायरमेंटल डायमेन्शन, कॉन्फ्लिक्ट डायमेन्शन, सिक्युरिटी, IR डायमेन्शन. त्याला असं वाटायला नाही पाहिजे की तोडून लिहिलेलं. त्याच्यामध्ये एकदम लिंकेज पाहिजे है ना. तर इंट्रा बॉडी म्हणजे पॅरा टू पॅरा, आणि लास्टली पुन्हा की बॉडी टू कन्क्लुजन. तुम्हाला जर नीट बघितलं तुम्हाला असं कळतंय की ही जी लिंकेज आहे ना, ती एक सायकल आहे. जी इंट्रोडक्शननी सुरू होते, ती बॉडीत मिसळते है ना, बॉडीतून ती पुन्हा कन्क्लुजन मध्ये मिसळते, आणि हे इंट्रोडक्शनला मिसळते. म्हणजे इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजनचं एक सायकल तयार होतो है ना, एक त्यांचा लिंक तयार होतो, एक व्यवस्थित लिंक. इंट्रो मधून बॉडीत गेले, बॉडीतून कन्क्लुजन मध्ये गेले, कन्क्लुजन मधून है ना, आणि हे पण पुन्हा बॉडी टू बॉडी पण लिंकेज पाहिजे, बॉडी टू बॉडी. ह्याच्यामध्ये आपण इथे लिहू की इथं पॅरा है ना, पॅरा टू पॅरा लिंकेज. सो इंट्रो, बॉडीच्या मध्ये कन्क्लुजन टू इंट्रो. तर अशी लिंक तयार झाली तर ह्याला आपण म्हणू की चांगला आहे. ते तुम्हाला पडतं 135, 40, 45 मार्क, तेव्हा ती मजा असते. 100 मार्कात हे ऍव्हरेज स्टुडंटचं लक्षण आहे, व्हेरी ऍव्हरेज. त्यामुळे तुम्हाला खूप काही अचीव नाही होणार. मे बी तुम्ही लिस्टमध्ये याल, पण मला नाही वाटत की तुम्हाला IAS वगैरे विदाउट म्हणजे 100 मार्कवर तुम्ही इथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नव्हतं. म्हणजे जर स्कोअर अनालिसिस केलं तर शक्यतो असं होत नाही.
सो आय होप की ओके. तर ह्या टॉपिकला आपण बघू की टॉपिक असं आहे की डिसॅबिलिटी इन इंडिया. जस्ट अ सेकंड. तर आपल्याला सांगायचं की डेफिनेशन काय म्हणजे डिसॅबिलिटी म्हणजे काय. जसं की तो PWD ऍक्ट काय डिफाईन करतो, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन डिसॅबिलिटी ह्याची एक डेफिनेशन आहे ना. पण तर तुम्ही हे सांगणार की ही डेफिनेशन ऍक्च्युली रिलेटिव्ह आहे, म्हणजे कोण कुणापासून डिसेबल आहे हे आपण नीट सांगू शकत नाहीये. म्हणजे की बाबा किती डिसॅबिलिटी, कोण डिसॅबिलिटी, नेमकं कशी डिसॅबिलिटी हे फार रिलेटिव्ह आहे. म्हणजे आज मी हेल्दी आहे हे कसं का म्हणू शकतो, जर माझ्यासमोर कुणी अनहेल्दी आहे म्हणजे मी खरंच हेल्दी आहे का हे पण मला माहित नाहीये. मी मेंटली इमोशनली माझी हेल्थ कशी आहे त्याला पण आपण म्हणजे डिसॅबिलिटीच म्हणतो और है ना. आणि त्याला आपण हे पण म्हणू की हे खरंच डिसॅबिलिटी आहे का ही डिफरंट ॲबिलिटी आहे. त्याला आपण दिव्यांग पण म्हणतो. म्हणजे काय की एक युनिव्हर्सल डेफिनेशन नाहीये हे त्याला सांगणार, हे पण त्याला क्लिअर करणार की बाबा तुम्ही डिसॅबिलिटीला एक युनिव्हर्सल डेफिनेशन नाही, जी रिलेटिव्ह आहे, जी ॲबिलिटी ऍक्च्युअली ती डिसॅबिलिटी नाहीये. कोणी म्हणतो ते दिव्यांग आहे ना. देन हे खरंच बायोलॉजिकल आहे ही टर्म, ही डिसॅबिलिटी ही टर्म बायोलॉजिकल आहे का सोशल आहे, म्हणजे सोशल एक्सपिरियन्स मधून तयार झालेली आहे का ती बायोलॉजिकल आहे खरंच. म्हणजे जन्म झालाय की लेट्स से की एखाद्या अवयवाचा अभाव असणं तो फाईन, दिस इज नेचर, झालं इट्स टोटली फाईन. तर ह्याला आपण डिसॅबिलिटी कसं म्हणू शकतो है ना. डिसॅबिलिटी ती केव्हा बनते जेव्हा त्याला सोशली आपण एक्सक्लूड करतो. when you exclude that person from the social experience, social inclusion, then it becomes a disability. That's how it works, right? So simple definition, this this concept of disability, is it biological or is it social? त्याला समजून सांगितलं डेफिनेशन. सो दॅट्स वाय you will come to know, ultimately you can conclude here की disability is a relative term. Disability is a relative term है ना. It is very diverse in nature. त्याला आपल्याला डिफाईन करता येत नाही. इट इज ऍक्च्युअली द रिझल्ट ऑफ युअर इंटरॅक्शन. इज इट आणि दिव्यांग पण त्याला काही लोक म्हणतात, त्याला एक ॲबिलिटी पण म्हणतात की एक डिफरंट ॲबिलिटी है ना. तर सिम्पल. आणि प्लस त्याला हे सांगितलं की यार येस इंडियामध्ये असं होतंय की नो पॉलिसी नो इंटेंट. जसं त्याला सांगू की आपण की हेल्थसाठी कशी व्यवस्थित पॉलिसी मेकिंग नाहीये, पॉलिसी डिझाईन नाहीये, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित नाही, इंटेन्शन नीड नाहीये. जसं की फॉर एक्झाम्पल दे आर feeling like left out from this development process, or you can say they are facing social exclusions. There is access of issues and access issues. म्हणजे एका बिल्डिंग मध्ये मूव्ह होताना, एका अपार्टमेंट जाताना, किंवा एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला भेट देताना, किंवा रस्त्यावरनं चालताना, किंवा शाळेत जाताना, किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही कुठेही जा, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, एखाद्याच्या शेजाऱ्याच्या घरी जाताना, नातेवाईकांच्या घरी जाताना, दिस होल सोसायटी इफ यू लुक ॲट इट व्हेरी केअरफुली, it is actually not accessible to these Divyang people, right? That's how they are like experiencing exclusion in more terms. म्हणजे त्यांना तिथं ऍक्युटली कळतं की यार आपण एक्सक्लूड होत आहेत. म्हणजे आपण जे रस्ते बनवतोय, आपण जो इन्फ्रा डेव्हलप करतोय, आपण जे सर्व्हिसेस अवेलेबल करतोय, आपण जे डिजिटायझेशन करतोय, त्या डिजिटायझेशनचा पण ब्रेल लिपीत कन्व्हर्जन नाहीये खूप साऱ्या वेबसाईटचं. सिम्पल म्हणजे काय, ऑडिओ व्हिडिओचे कन्व्हर्जन नाहीयेत. म्हणजे काय की आपण ज्या सर्व्हिसेस, गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करतो आणि जे लोकांपर्यंत देतोय वेलफेअर, दॅट इज अगेन नॉट इव्हन इन्क्लुसिव्ह. सो दॅट्स हाऊ की दे आर फिलिंग. म्हणजे हे प्रॉब्लेम काय, हा पॉलिसीचा प्रॉब्लेम आहे, इंटेन्शनचा प्रॉब्लेम आहे. आर वी विलिंग टू इन्क्लूड देम, आर वी विलिंग टू मेक ऍक्सेसिबल ऑल दी सर्व्हिसेस टू देम. So yes, it is policy issue, feeling of left out, है ना, feeling of from the development, social exclusion, access issues, then poverty आणि disability चा linkage, है ना. poverty आणि disability चा nexus हे त्याला समजून सांगणार की हे कसं एकमेकांना हे करतंय. म्हणजे समजा पॉवर्टी आहे प्लस तू जर डिसेबिलिटी आली तर अगेन तू पॉवर्टी मध्ये एंट्री करतो. तर हे नेक्सस मूव्ह करत राहतं. तसंच एक अजून एक डायमेन्शन आहे की त्याला म्हणू आपण पॉवर्टी
disability and gender nexus. चुकून ओकून जर ते डिसेबल पर्सन पुअर पण आहे ना, प्लस ती महिला आहे, तर मग विषय संपला. प्लस जर ती बॅकवर्ड कास्टची आहे तर मग तर बघायचं कामच नाही. इथे नेक्सस आहे, पॉवर्टी, डिसॅबिलिटी, जेंडर, कास्ट हे सगळ्यांचं. किंवा तुम्ही त्याला सांगणार की कास्ट डिसॅबिलिटी नेक्सस. हे काय करत आहे की हे आणखी प्रॉब्लेम वाढवत आहे पॉलिसीज अँड इंटेन्शनचे. नंतर तुम्ही त्याला सांगणार की सोशल स्टिग्मा, व्हिक्टिमायझेशन, त्यांच्यावरचा होणारा व्हायलन्स, त्यांच्यावर होणारा खूप सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा रिसर्चवरचा होणारा खूप कमी खर्च, एटसेट्रा एटसेट्रा. दिस ऑल इश्यूज. ह्याचं काय होतंय अर्थ की इथे पॉलिसी अँड इंटेन्शनचा प्रॉब्लेम. ओके, सिम्पल. तर तुम्ही हे सांगितलं की हाऊ की हे गडबड आहे. नंतर तुम्ही त्याला सांगणार की गव्हर्नमेंटने नाही. सेकंड डायमेन्शन काय की नो, हे सगळं पॉलिसी इंटेन्शन अजिबात नाही, असं अजिबात नाही आहे. सिम्पल की वी हॅव डन लॉट ऑफ प्रोग्रेस, वी हॅव डन लॉट ऑफ एफर्ट्स टू मेक देम इन्क्लुसिव्ह, मेक देम ॲक्सेसिबल, मेक देम एन्जॉय दिस सोशल लाईफ व्हेरी हेल्दीली, देन व्हेरी इन्क्लुसिव्हली. सो त्यातला जो पहिला टॉपिक आपण घेऊ की सिम्पल की व्हॉट गव्हर्नमेंट हॅज डन. की पहिलं आपल्याला यु नो ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन है ना, गव्हर्नमेंटने काय काय केलं. ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन. देन सेकंड आपण घेणार पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट ऑफ 2016. थर्ड आपण त्यांना सांगू की मेंटल हेल्थ केअर 2017. नंतर आपण वी हॅव चेंज द टर्म टू दिव्यांग. नंतर पॅरालिम्पिक्स. त्यांना आपण त्यात प्रमोट करतोय, प्रमोशन, पॅरालिम्पिक प्रमोशन, एटसेट्रा एटसेट्रा. तर हे आपण है ना की नो, गव्हर्नमेंटने हे केलंय. ह्याचा फायदा असा होतोय की आपण ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेनने काय करतोय की ज्या इन्फ्रा आणि सर्व्हिसेस आहेत है ना, त्यांना आपण ॲक्सेसिबल बनवतो, त्यांना आपण बॅरियर फ्री बनवतो. बॅरियर फ्री, इन्क्लुसिव्ह. PWD ऍक्ट राईट, ह्याच्यातून आपण त्यांना लिगली सर्व्हिसेस अँड बेनिफिट्स देतो. मेंटल हेल्थ केअर ऑफकोर्स इज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट डिसॅबिलिटी. दिव्यांगने आपण काय करतो, इंटेन्शन चेंज करतो. इंटेन्शनला की आपण त्यांचा ऍटिट्यूड चेंज करतो, आपण त्यांच्याकडे बघण्याचा इंटेन्शन अँड ऍटिट्यूड. इंटेन्शन, ऍटिट्यूड. पॅरालिम्पिक गेम्स है ना, त्याच्यातून आपण काय करतो, रोल मॉडेल्स तयार करतोय की जे त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करतील. रोल मॉडेल्स, अचिव्हमेंट, सक्सेस. एटसेट्रा एटसेट्रा. येस, सो सिम्पल. त्याला आणखी हे पण सांगू आपण की नो, की जे काही होतंय, जे काही आपण बघतोय की हे सगळं गव्हर्नमेंटने केलं, हे स्टील इट्स नॉट इनफ सफिशियंट. तो आणखी आपल्याला त्याच्यामध्ये काय करण्याची गरज आहे. तो सिम्पल की आपण त्याला सांगू, जसं आपण मॉडेलमध्ये मेन्शन केलंय की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ प्रोग्राम्स नीड टू बी स्ट्रेंथन ऑन ऑल द चिल्ड्रन्स. की आपण त्याला म्हणू की हेल्थ कॅम्पेनिंग आपल्याला खूप जास्त करण्याची गरज आहे. आपल्याला त्यांचा बॉडी चेकअप, काही त्यांना काही असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आपल्याला द्यायची गरज पडते. जसं की फॉर एक्झाम्पल केरळ हॅज ऑलरेडी स्टार्टेड दिस अर्ली प्रिव्हेन्शन प्रोग्राम. त्याला आपण म्हणतो की द कॉम्प्रिहेन्सिव्ह नेटवर्क स्क्रीनिंग एटसेट्रा. हे जे प्रोग्राम्स आहेत की ते काय करतात की अर्ली लाईफ म्हणजे अर्ली चाइल्डहुड मध्ये आपण त्यांना डिटेक्ट केलं तर काय प्रॉब्लेम होतील आणि आधी लवकर सॉल्व्ह केले तर, त्याला गव्हर्नमेंटने हेल्प केली, गव्हर्नमेंट फंडिंग दिले तर गुड आयडिया. नंतर आपण त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा जो इश्यू असतो ना की दिव्यांग लोकांचा, की तो असतो सोशल स्टिग्मा, विक्टिमायझेशन. वी आर की आपण त्याला म्हणू की काहीतरी मागच्या जन्मात पाप केले म्हणून हा है ना असा जन्म मिळाला, हा जो ॲटिट्यूड आहे, सोशल स्टिग्मा अटॅच विथ दॅट. तो दॅट मेक्स द होल इश्यू. त्याला आपण म्हणू
कि है ना, विल सॉल्व दिस बाय प्रमोटिंग दो सक्सेस स्टोरीज ऑफ द सक्सेसफुल पीपल फ्रॉम द दिव्यांग कम्युनिटी, वेयर इट विल लीड टू द बूस्टिंग ऑफ द कॉन्फिडन्स ऑफ दोज पीपल हु आर फेसिंग फ्रॉम द सोशल स्टिग्मा एटसेट्रा. नंतर आपण त्याला सांगू की स्टेट वाईज स्ट्रॅटेजीज करू शकतो आपण एज्युकेशन अँड चिल्ड्रनच्या, हेल्थच्या, किंवा ते पर्सन्स विथ डिसेबिलिटी बिल मध्ये आपण काही टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न करू, ICT ह्यांचा हेल्प करू, रिसर्च अँड डेव्हलपमेंट थ्रू आपण त्यांच्यासाठी असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीज आणि एड्स अँड किंवा ज्याला आपण म्हणू ना की बॉडी पार्ट तयार करणं एटसेट्रा, आपण हे वाढवू. नंतर त्याला आपण म्हणू की ब्रेल लिपीचा यूज करणं, टेक्स्ट अँड गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स, बसच्या पाट्यापासून ऑडिओ व्हिज्युअल, की ऑडिओनं ऐकवणं, रेकॉर्ड दाखवणं, व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल, त्याला स्क्रीनिंग म्हणू आपण, एटसेट्रा एटसेट्रा. एस्पेशली वुमन जे बॅकवर्ड आहेत, व्हलनरेबल सेक्शन्स आहेत, त्यातल्या मोस्ट व्हलनरेबल आपण त्यांना कसं टार्गेट करू शकतो. तर सिम्पल की आपण त्याला सांगतोय काय की हा जो टॉपिक आहे की इंडिया डिसेबिलिटी इन इंडिया, नो पॉलिसी नो इंटेंट. ते स्ट्रक्चर कसं आहे समजून घ्या टॉपिकचं. ते स्ट्रक्चर असं असणार आहे की बाबा ऍक्च्युली डिसेबिलिटी म्हणजे काय हे त्याला समजून सांगितलं की डिसेबिलिटी ऍक्च्युली असतं काय, की आणि त्यातून आपल्याला सांगितलं 2-3 डेफिनेशन देऊन त्याला सांगितलं की UN ही PWD ऍक्टची. मग त्याला हे पण सांगितलं की यार ऍक्च्युली डिसेबिलिटी ही कन्सेप्ट मोर सोशल दॅन बायोलॉजिकल. त्यात ही जी आपण त्यांना एक्सक्लूड करून है ना, सोशल एक्सक्लूजन म्हणून हल्ली डेव्हलपमेंट हल्ली ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे याचा अर्थ होतोय की हे जी एक युनिव्हर्सल डेफिनेशन नाही आहे. दॅट्स हाऊ इट इज दिव्यांग, की आपण त्याला कोण लोक दिव्यांग पण म्हणतात की ह्याला डेफिनेशनची डायव्हर्सिटी आहे. त्याला हे पण सांगितलं की यार हा तरीही स्टील जे हे लोक आहेत दे आर फेसिंग डिफरंट चॅलेंजेस, एस्पेशली इन इंडिया, जिथे हे सगळा प्रॉब्लेम आहे, स्टिग्मा ऑल, की कसं पॉलिसीचा प्रॉब्लेम आहे, कसं इंटेन्शनचा प्रॉब्लेम आहे, गव्हर्नमेंटने केलंय काय आणि हे कुठं कमी पडतंय आणि आपल्याला अजून काय करायची गरज आहे, तसं असं स्ट्रक्चर आहे. तर हे असंच राईट. आय होप ओके. नाव विल मूव्ह टू दिस नेक्स्ट टॉपिक. त्यात आणखी 1-2 हे पण आहेत की काही कोट्स छान छान आपण त्याला काढून घेतले तुमच्यासाठी. तर म्हणून की देअर इज नो ग्रेटर डिसेबिलिटी इन सोसायटी दॅन इनॅबिलिटी टू सी अ पर्सन ॲज मोर, की म्हणजे नेमकं डिसेबल आहे कोण, है ना, की कोण डिसेबल आहे नेमकं, की बाबा जे नॅचरली एखाद्या डिफॉर्मिटी सोबत जन्म झालेत, की जे लोकांनी त्या लोकांना वाळीत टाकलं. मग ह्या दोघांपैकी नेमकं डिसेबल आहे कोण, तुम्ही विचार करून सांगा. खरं बघितलं तर आपल्याला नीट डीप विचार करता असं कळेल की यार हे जे नॉर्मल लोक आहेत, सो कॉल्ड नॉर्मल लोक, ते डिसेबल दॅन देम. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीला टार्गेट करून है ना त्यांना एक्सक्लूड करणं, ही कुठली नॉर्मलची कंडिशन, विचार करण्याची गोष्ट. नंतर जसं मिस्टर PM हे बोलतात की द युसेज ऑफ द टर्म दिव्यांग, द पर्सन्स विथ डिसेबिलिटी, ऑफकोर्स तुम्ही ह्यानं कोट करू शकता, आपल्याकडे बऱ्याच ह्याच्याबद्दल आयडिया आहे. आय होप ओके. असं काही एखादा कोट शेवटी विल वर्क. नाव विल मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक, ज्याला आपण म्हणू जो सेक्शन B मधला आहे. लेट्स से की 4 टॉपिक तो छान आहे, तो बऱ्याच जणांनी हँडल केलेला आहे, चांगला हँडल केला आहे. सोशल हार्मनी अँड नॉट सोशल डिस्टन्सिंग इज फायनल सोल्युशन टू आवर प्रॉब्लेम्स. या सो आपण त्यावर मूव्ह करू. सोशल हार्मनी, तो इथं जो B मधला जो 4th टॉपिक आहे ना, B मधला 4th टॉपिक आहे की सोशल हार्मनी अँड नॉट सोशल डिस्टन्सिंग. तर कीवर्ड्स असे त्यातले सोशल हार्मनी, दूसरा कीवर्ड है सोशल डिस्टेंसिंग, नॉट डिस्टेंसिंग है ना, इज द फाइनल सॉल्यूशन. हा एक कीवर्ड है. आवर प्रॉब्लम्स है ना, हा एक कीवर्ड है. ऑल है ना, ऑल आवर प्रॉब्लम्स, दिस वर्ड इज ऑल. ऑल आवर प्रॉब्लम्स हा एक कीवर्ड है. चौथा कीवर्ड है फाइनल सॉल्यूशन, द फाइनल सॉल्यूशन. Social harmony is keyword, social distancing is keyword, all our problems is keyword, the final solution is the keyword. Okay.
The topic नीट बघू. Social harmony and not social distancing is the final solution of our problems. So yes, Apple will discuss. We were discussing this B/4. The keywords were social harmony, social distancing, all our problems and the final solution. आता ह्या प्रत्येक वर्डचा कसा मिनिंग आहे, आता यूज कसा करायचा मी मला सांगतोय की आता टॉपिक असा आहे की सोशल हार्मनी नॉट सोशल डिस्टन्सिंग इज द फायनल सोल्युशन टू ऑल अवर प्रॉब्लेम्स. सोशल हार्मनी अँड नॉट सोशल डिस्टन्सिंग इज द फायनल सोल्युशन. तर आपण त्याला हे समजून सांगतोय की एखाद्या स्टोरीने स्टार्ट केलं, कोविडच्या स्टोरीने स्टार्ट केलं. तुमच्यापैकी 2-3 स्टोरी वाचलं पण की कसं सोशल डिस्टन्सिंग की कोविडच्या पिरियडमध्ये ती वेव आली अँड देन वन ऑफ यू हॅव रिटन की तो एक ओल्ड एज कपल आहे, त्यातला एक जण कोविड पॉझिटिव्ह बट नो वन केम देअर अँड नो वन केम देअर फॉर दिस ट्रीटमेंट अँड रेस्क्यू ऑर इवन टू गेट देम टू हॉस्पिटल आणि त्यात त्यांचा डेथ होते ऑर समथिंग. येस ऑफकोर्स गुड एक्झाम्पल. असं काही स्टोरीने सुरू करायचा आणि यू जस्ट रोट द्या की this is this example of this lack of social harmony, that's why this tragedy has happened. And social harmony and another social distancing is not the solution. Actually the social harmony should be there and that's how we will solve our problems including these COVID issues and all. तर बरोबर ती स्टोरी, काही प्रॉब्लेम नाही. असं तुम्हाला एक इंट्रोडक्शन काय पण द्यायचं आहे जो तुम्हाला योग्य वाटेल तिथे त्या मोमेंटला. मग तुम्ही त्याला सांगितलं की यार हे सोशल डिस्टन्सिंग काय होता किस्सा की जो WHO ने रिकमेंड केला ड्यू टू दिस कोविड अँड विथ द टाइम इट चेंज्ड इट्स ऍक्च्युअल टर्मिनॉलॉजी फ्रॉम सोशल डिस्टन्सिंग टू फिजिकल डिस्टन्सिंग, राईट. आणि देन हाऊ दॅट्स हाऊ वी ऑल्सो इवन चेंज दॅट वर्ड टू फिजिकल डिस्टन्सिंग. But still in our mind social distancing is present. आता ऑफिशियली फिजिकल डिस्टन्सिंग आणि सोशल डिस्टन्सिंग अजूनही प्रेझेंट आहे. जर डायमेन्शन तुम्ही बघायला गेलात तर डायमेन्शन 1 ह्याच्यामध्ये आता स्कोप आहे डायमेन्शन 1 उघडायचा. तर डायमेन्शन 1 जो असणार आहे, डायमेन्शन असणार आहे की जो थेसिस, ऍक्च्युअली द थेसिस कोणता आहे की सोशल हार्मनी नॉट सोशल डिस्टन्सिंग इज द फायनल सोल्युशन, है ना. थेसिस जो दिलाय तो टॉपिक. डायमेन्शन 2 आपण असं लिहिणार आहे. डायमेन्शन 2 मध्ये की सोशल डिस्टन्सिंग ऍक्च्युअली एक सोल्युशन पण आहे. म्हणजे आपण म्हणतोय की सोशल पहिला थेसिस काय होता की सोशल हार्मनी पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग हे सोल्युशन नाही, सोशल हार्मनी सोल्युशन आहे. दुसरं डायमेन्शन नाही, असे पण काही प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग हे सोल्युशन आहे. सो डायमेन्शन 2 की अँटिथेसिस की यार सोशल डिस्टन्सिंग ॲज द फायनल सोल्युशन. इंटरेस्टिंग, राईट. Social distancing as solution. Dimension 3, I hope की dimension 3 नाही, but still की आपण त्याला एक ऍड करू की the nature of the problem. म्हणजे काय की उत्तर आपण फिक्स नाही करू शकत की ह्या प्रॉब्लेमचं उत्तर काय असेल. प्रॉब्लेमचं म्हणजे आपण सोल्युशन फिक्स नाही करू शकत. The nature of the problem will decide. द नेचर ऑफ द प्रॉब्लेम विल डिसाइड काय सोल्युशन आहे. मग ते एकतर सोशल डिस्टन्सिंग आहे की बाबा सोशल हार्मनी आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम असे आहेत की ज्याला आपल्याला सोशल डिस्टन्सिंगची गरज आहे सॉल्व्ह करायला, काही प्रॉब्लेम असे पण आहेत की जिथे आपल्याला सोशल हार्मनीची गरज आहे. म्हणजे काय डायमेन्शन 3 द नेचर ऑफ द प्रॉब्लेम विल डिसाइड द सोल्युशन. सोल्युशन कोणतं आहे, एकतर ते सोशल हार्मनी असेल और डिस्टन्सिंग असेल. हे आधीच नाही सांगू शकत आपण की डिस्टन्सिंग पाहिजे का हार्मनी पाहिजे. हा माझा तिसरा डायमेन्शन आहे. आपण आधी नाही सांगू शकत. आधी हे सांगणार की प्रॉब्लेम, आधी विचारणार आपण की प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम वरून सांगणार की यासाठी सूट काय करेल, यासाठी सूट करेल एक सोशल डिस्टन्सिंग किंवा हार्मनी, आहे का नाही. इनोव्हेटिव्ह 3 डायमेन्शन. पहिलं की हो तुम्ही जे एसीचा टॉपिक दिलाय, हो सोशल हार्मनी इज द सोल्युशन नॉट सोशल डिस्टन्सिंग. दुसरा नाही, असे पण काही प्रॉब्लेम आहे तिथे सोशल डिस्टन्सिंग हे सोल्युशन असू शकतं. आणि तिसरा डायमेन्शन हा असेल आपला की द नेचर ऑफ द प्रॉब्लेम विल डिसाइड द सोल्युशन, जो आयदर सोशल हार्मनी और सोशल डिस्टन्सिंग, राईट. तर ऑफकोर्स की ह्याला तुम्हाला आणि डिवाइड करायचे पेजेसमध्ये. ह्याला थोडंसं जास्त पेजेस, ह्याला आणि ह्याला. म्हणजे ह्याला 1 पेज दिलं की ह्याला लेट्स से की हाफ पण इनफ होईल और 1 पेज. ह्याला लेट्स से की 2 वगैरे, ह्याला 4 समथिंग लाईक दिस आहे ना. 7-8 पान बसलं पाहिजे सगळं हा पूर्ण कंटेंटचा पार्ट. तो ह्याला 4, 2, 1 केलं आपण. 4 पेजेस ऑन थेसिस, 2 पेजेस ऑन अँटीथेसिस आणि 1 पेज ऑन थर्ड डायमेन्शन, तिसरा न्यूट्रल, डिफरंट वे, राईट.
मग आपण ह्याला आणखी रफ वर्कला आणखी सोपं करणार. आणखी तुम्हाला एक आयडिया दोन नवीन आयडिया की ह्याला कसं करू शकतो आपण आता, की आपले कीवर्ड काय काय होत आहे की ऑल आवर प्रॉब्लेम्स. तर मी रफ वर्क मध्ये काय करणार, असे बॉक्स करणार की डायमेन्शन उघडायला ऑल आवर प्रॉब्लेम्स. दुसरं माझं डायमेन्शन असणार की सोशल डिस्टन्सिंग ॲज नॉट सोल्युशन. है ना. आणि तिसरा माझा डायमेन्शन असणार सोशल हार्मनी ॲज सोल्युशन. मग मी रफर मध्ये डोकं लावणार की माझ्या आपल्या समोर कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत. मग टॉपिक जर तुम्ही फील केलं तर बघा मग टॉपिकचं फिलिंग कशी आहे की आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे सोशल डिस्टन्सिंग नसून सोशल हार्मनी आहे, असा टॉपिक आहे. मग आपले प्रॉब्लेम कोणते आहेत सगळे हे तर आपल्याला माहित पाहिजे. तर आपल्याला लिस्ट करावं लागेल की आपले नेमके प्रॉब्लेम कुठले आहेत, आणि ते त्याला सांगायचंय फक्त की ह्या प्रॉब्लेमचं उत्तर सोशल हार्मनीच आहे, सोशल डिस्टन्सिंग मध्ये नाही. हा दुसरा प्रॉब्लेम आहे ना की प्रॉब्लेम नंबर 1 की ह्या प्रॉब्लेम जो काय आहे आपण लिहू की प्रॉब्लेम नंबर 1चं सोल्युशन आहे सोशल हार्मनी नॉट सोशल डिस्टन्सिंग. त्याला समजून सांगत राहतं आपल्याला. प्रॉब्लेम नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 3, प्रॉब्लेम नंबर 4, 5, 6. आता ह्याच्यामध्ये पण एक इनोव्हेशन आहे. आता मी जे ऑल आवर प्रॉब्लेम्स आहेत त्याला मी एकदा पुन्हा झूम मध्ये घेतो. ऑल आवर प्रॉब्लेम्स, त्यामध्ये मी काय करू शकतो, इंडिव्हिज्युअल लेवल, नंतर फॅमिली लेवल, नंतर कम्युनिटी और सोसायटी लेवल, नंतर तुम्ही ऍड करू शकता स्टेट लेवल, नंतर नॅशनल लेवल, नंतर ग्लोबल लेवल. असं हे डायमेन्शन ओपन केलंय. त्याने काय थोडंसं अजून जरा सोपं जाईल तुम्हाला स्ट्रक्चराइज करायला आणि डायमेन्शन पण सगळे ओपन होतील. आता आपल्याला फक्त बघायचं काय की आपले प्रॉब्लेम काय काय हे तर माहित पाहिजे. आपल्याला लिस्ट करायचे आपले प्रॉब्लेम काय काय. इंडिव्हिज्युअल लेवलला काय प्रॉब्लेम आहेत, जसं की इगोइझम किंवा लोनलीनेस किंवा डिप्रेशन, अँझायटी. आणि ह्याचं आपण सांगणार ह्याला की जे इंडिव्हिज्युअल लेवलचे आपले प्रॉब्लेम्स आहेत ह्याचं सोल्युशन आहे सोशल हार्मनी. इगोइझमचं सोशल हार्मनी, लोनलीनेसचं सोशल हार्मनी आणि डिप्रेशन अँझायटीचं पण सोशल हार्मनी अँड नॉट सोशल डिस्टन्सिंग. तसेच आपण फॅमिली लेवलचे प्रॉब्लेम सांगणार, जसं की बाबा डोमेस्टिक व्हायलन्स है ना. त्याला तर आपण पुन्हा झूम मध्ये घेऊ की फॅमिली लेवलला काय आहे ना, की जसं की बाबा जेंडर डिस्क्रिमिनेशन, डोमेस्टिक व्हायलन्स, थर्ड यू कॅन से सोशल कंडिशनिंग, हे चांगला आयडिया आहे. सोशल कंडिशनिंग म्हणजे काय की बाबा फॅमिली ऍटिट्यूड तयार करते ना आपलं सोशलायझेशन, त्याला आपण म्हणू की सोशलायझेशन, ज्याला आपण निगेटिव्ह सोशलायझेशन म्हणू. की त्यांना जातीवाद शिकवणं, जात बद्दल माहिती देणं किंवा हा धर्म योग्य नाही, ह्या धर्माच्या पोरांसोबत मैत्री करू नको, ह्या जातीच्या मुलांसोबत मैत्री नको करू, हे काय आणले कुणाला है ना, हे जे प्रकार आहे सोशलायझेशन. सो हा फॅमिलीचा लेवलचे प्रॉब्लेम्स. नंतर यू कॅन से पॅट्रियार्कल ॲटिट्यूड्स, म्हणजे काय की ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला तुम्ही जर लिहित बसल्या छान की यार सोशल डिस्क्रिमिनेशन, डोमेस्टिक व्हायलन्स, सोशल कंडिशनिंग, सोशलायझेशन, पॅट्रियार्की, ह्यांचं उत्तर तुम्हाला असं वाटतं का की सोशल डिस्टन्सिंग आहे? नो, त्याचं उत्तर सोशल हार्मनी आहे. राईट, हे त्याला प्रूव्ह करायचं आहे फक्त. मग नंतर लगेच नेक्स्ट डायमेन्शन उघडायचं. नेक्स्ट डायमेन्शन तुम्ही त्याला सांगणार की यार रिजनल किंवा कम्युनिटी लेवलला किंवा सोशल लेवलला कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत, जसं की कास्टिझम है ना, जेंडर व्हायलन्स,
किंवा तुम्ही त्याला सांगणार रेसिझम, रिजनलिझम, लिंग्विस्टिक शॉव्हिनिझम है ना, इटसेट्रा. हे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन अगेन त्याला हे प्रूव्ह करून देणार आपण की ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सोशल हार्मोनी, सोशल डिस्टन्सिंग नाही. पुढचं डायमेन्शन त्याला उघडणार आपण की स्टेट लेवलला किंवा प्रोव्हिन्शियल लेवलला कुठल्या कुठल्या डायमेन्शन्स त्याला प्रॉब्लेम, जसं की कम्युनलिझम, नॅशनल लेवल ऍक्च्युली नॅशनल घेऊ शकतो आपण, त्याला आपण रिजनलिझम घेऊ स्टेट लेवलला है ना, रिजनलिझम. देन यू कॅन सर्व इथनिक अँड रेशियल कॉन्फ्लिक्ट्स, इथनिक रेशियल कॉन्फ्लिक्ट्स. नंतर यू कॅन से वॉटर डिस्प्यूट्स, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स. ह्याच्यामध्ये पण उत्तर सोशल डिस्टन्सिंग नाही आहे तर सोशल हार्मोनी आहे. देन नॅशनल लेवलचे काही प्रॉब्लेम्स घेऊ शकतो आपण, जसं की कम्युनलिझम, रिलीजियस कम्युनलिझम, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा टेररिझम है ना. नंतर तुम्ही त्याला सांगू शकता डिस्प्लेसमेंट है ना, डिस्प्लेसमेंट ड्यू टू डेव्हलपमेंट, ट्रायबल लोकांचा जो प्रॉब्लेम असतो की डिस्प्लेसमेंट ड्यू टू डेव्हलपमेंट. नंतर यू कॅन से इन्कम इनइक्वॅलिटीज. ह्या सगळ्यांचा जो प्रॉब्लेम्स आहेत, आपण फक्त प्रॉब्लेमची लिस्ट करतोय, ह्या सगळ्यांना आपण सांगणार की ह्या सगळ्यांचं उत्तर जे हे सगळ्यांचं उत्तर सोशल डिस्टन्सिंग नसून सोशल हार्मोनी आहे. राईट. नंतर ग्लोबल लेवलला जे प्रॉब्लेम्स आहेत, जसं की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की वॉर्स अँड कॉन्फ्लिक्ट. जसं की तुम्हाला माहिती आहे की लेट्स से अफगाण इशू, म्यानमार मध्ये काय सुरू आहे सध्या है ना. नंतर इथिओपिया, टिग्रे रिजन, नंतर म्यानमार झालं, अफगाण झालं, असे तुम्ही उदाहरण द्या. सुदानचा सिव्हिल वॉर. दुसरा एक प्रॉब्लेम आपल्याकडे आहे ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं उत्तर पण इव्हन की तुम्ही प्रूव्ह करू शकता की लोक ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं उत्तर पण सोशल डिस्टन्सिंग नसून सोशल हार्मोनी आहे. त्याला आपण पहिला डायमेन्शन ओपन अप केला की लोक की ह्या सगळ्यांचं उत्तर है ना, पहिला डायमेन्शन असं होतं की येस की सोशल हार्मोनी अँड नॉट सोशल डिस्टन्सिंग. पण दुसरा डायमेन्शन असं पण आहे की यार सोशल डिस्टन्सिंग ॲज सोल्युशन. कुठे कुठे, जसं की सोशल डिस्टन्सिंग फ्रॉम लेट्स से की डिस्टन्सिंग आहे ना, आपल्याला ह्याला थोडं फिलॉसॉफिकल टर्म येते, फिजिकली सोशल डिस्टन्सिंग. आपल्याला अशा काही डिव्हिजिव्ह टेंडन्सीज पासून लांब राहणं, अनहायजीन पासून लांब राहणं, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणं, किंवा टेररिझम पासून, व्हायलन्स पासून दूर राहणं, किंवा अनट्रूथ, फॉल्सहुड ह्याच्यापासून दूर राहणं, फसवा फसवी दूर राहणं. तर हे पण तर आपलं प्रॉब्लेम सोल्युशन आहे. त्याला म्हणू की आपण सोशल डिस्टन्सिंग फ्रॉम डिस्क्रिमिनेटिंग अँड डिव्हिजिव्ह टेंडन्सीज, निगेटिव्ह ॲटिट्यूड्स पासून सोशल डिस्टन्सिंग, डिसीजेस पासून सोशल डिस्टन्सिंग, अनहायजीन पासून सोशल डिस्टन्सिंग, पुअर हेल्थ पासून सोशल डिस्टन्सिंग, इलिटरसी पासून डिस्टन्सिंग पाहिजे आपल्याला, निग्लिजन्स पासून पण डिस्टन्सिंग पाहिजे. आणि डायमेन्शन 3 असेल की द नेचर ऑफ द प्रॉब्लेम विल डिसाइड द सोल्युशन, आयदर सोशल हार्मोनी और सोशल डिस्टन्सिंग ऑर बोथ. म्हणजे की समजा सिंपल हा ॲज अ सोल्युशन जसं की डिस्टन्सिंग फ्रॉम किंवा निगेटिव्हिटी है ना. तिसरा डायमेन्शन आहे की ऍक्च्युअली नेचर ऑफ द प्रॉब्लेम विल डिसाइड. है ना. सो असं करत करत जायचंय आणि लास्टला तुम्हाला हे ओपन अप करायचंय की मग हाऊ टू डेव्हलप सोशल हार्मोनी. सगळ्यात लास्टला ॲज अ सोल्युशन. सोशल हार्मोनी जसं की यू कॅन से की डुईंग अवे विथ इनजस्टिस किंवा एम्पॉवरमेंट, सोशो इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ द व्हलनरेबल सेक्शन्स, वीकर सेक्शन्स. नंतर इंटरनलायझेशन ऑफ दिस कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, जसं की आर्टिकल 14, 15, 17 इंटरनलाइज करणं. देन
मग देन लास्टली है ना की 14, 15, 16, 17 एटसेट्रा ह्याच्या सगळ्या व्हॅल्यू त्याला इंटरनलाइज करणं. देन यू कॅन से ॲज कन्क्लुजन की हे ना आपण कन्क्लूड करू शकतो ह्या एसेला की एकतर सर्वजन हिताय, दुसरा सांगू शकतो त्याला आणखी आपण सर्वजन, त्यालाच ऍड करून सर्वजन सुखाय, आणि किंवा सर्वोदया, ही गांधीजींची कन्सेप्ट आहे सर्वोदया, हे ना सर्वोदया एटसेट्रा एटसेट्रा. तर तुम्ही ह्याला असं कन्क्लूड करू शकता. हा टॉपिक सोपा होता फक्त डायमेन्शन ओपन अप करण्याचं. तर आपण केलं काय की पहिलं तर थिसिस लिहिलं आपण की यार आपण त्याला आर्ग्यू केलं की येस सोशल हार्मनी इज द सोल्युशन अँड नॉट सोशल डिस्टन्सिंग, है ना. सेकंड आपण त्याला आर्ग्यू केलं की नो देर आर सर्टन प्रॉब्लेम्स फॉर विच सोशल डिस्टन्सिंग इज द सोल्युशन अँड नॉट सोशल हार्मनी डायरेक्टली. तर सोशल डिस्टन्सिंग हे त्याचं सोल्युशन आहे. तिसरं डायमेन्शन ओपन केलं की ऍक्च्युली प्रॉब्लेमचं नेचर सांगेल की काय सोल्युशन आहे, प्रॉब्लेमचं नेचर सांगेल की त्याला काय सूट होईल, सोशल हार्मनी सूट होईल का सोशल डिस्टन्सिंग सूट होईल असं. आणि लास्टली आपण हे पण सांगितलं की यार हार्मनी ला डेव्हलप कसं करता येईल, है ना. की डेव्हलप कसं करता येईल आपल्याला की आपल्याला कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज शिकता येतील, आपल्याला लेट्स से की इनजस्टिस दूर करणं, जस्टिस देणं, सोशल एम्पॉवरमेंट करणं, ह्यानं आपल्याला काय होईल की आपण सोशल हार्मनीकडे जाऊ, राईट. सगळ्यांना रिस्पेक्टिंग की द डिफरन्सेस एटसेट्रा एटसेट्रा. आणि लास्टली जो फ्लॉवरी लँग्वेज मध्ये आपण हे करतोय की सर्वोदय हिताय सर्वोदय सुखाय. हा एक छान टॉपिक होता सोशल हार्मनी वाला. देन त्याच्यानंतरचा एक छान टॉपिक आणखी आहे का की ऍडव्हर्सिटी अँड पॉवर वाला. तो पण एक छोटा आहे, तो पण एक डिस्कस करून घेऊ सिंपल. सो दॅट टॉपिक इज nearly all men can stand adversity, but if you want to test a man's character, give him power. खूप सोपा टॉपिक, छान आहे. स्टील आपण त्याला एकदा कीवर्ड बघू की नियरली ऑल मेन कॅन स्टँड, है ना. तो कॅन स्टँड ऍडव्हर्सिटी. आणि दुसरा कीवर्ड आहे की इफ यू वॉन्ट टू टेस्ट द मेन्स कॅरेक्टर, टेस्ट द कॅरेक्टर, देन गिव्ह हिम पॉवर. तर ह्या तुम्हाला वर्डला फोकस करायचा आहे. चौथा तुम्हाला फोकस पण हा पण आणायचा आहे की जो नाव जे टायटल आहे ते खूप पॅट्रियार्कल आहे. जसं की यू कॅन से मेन, है ना, ऑल मेन, गिव्ह हिम पॉवर. ह्याच्याबद्दल पण आपण थोडं एक अर्ध पेज बोलणार की यार हे नाव पण पॅट्रियार्कल आहे. तो पण आपला फोकस हा मेन आहे की त्याला आधी आपण जेंडर न्यूट्रल घेऊ, हिम 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 हर वगैरे न करता जनरल न्यूट्रल घेऊ की कॅन स्टँड ऍडव्हर्सिटी, टेस्ट द कॅरेक्टर, कसं तर गिव्ह हिम पॉवर. आता ह्याचं कंटेंट कसं सोपं आहे, डायमेन्शन उडायची गरज नाही. तर ह्याचं कंटेंट सोपं होतं की यार कीवर्ड्स की तुम्ही सांगणार की त्याला की डायव्हर्सिटी म्हणजे डायव्हर्सिटी नॉट डायव्हर्सिटी, ऍडव्हर्सिटी. ऍडव्हर्सिटी म्हणजे काय की ऍडव्हर्सिटी ऍक्च्युली असते काय की एक अनप्लेझंट अँड डिस्ट्रेसिंग सिच्युएशन असते की जिथे लेट्स से की ते इल हेल्थ मधून आले असेल किंवा मिसफॉर्च्यून किंवा नॅचरल कॅलॅमिटीज एटसेट्रा. आणि होतं काय की जेव्हा ऍडव्हर्सिटी येते तेव्हा आपल्यासमोर चॉईस नसतो, आपल्याला त्यातून स्टँड करावंच लागतं. सो हा एक चॉईस मॅटर चॉईस नाही ऍक्च्युली त्यातून. त्यामुळे काय होतं की आपण कॅरेक्टर डिफाईन होईल का हे माहित नाही, पण नक्कीच आपण वी कॅन टेस्ट विल पॉवर, we can test determination, we can test strength, we can test the fighting spirit of that person, we can test even courage, है ना. तो आपला जो इंटेन्शन आहे की त्याला मी सांगतोय असं की जी ऍडव्हर्सिटीतून बाहेर पडताना जे लोक बाहेर पडतात ते चांगल्या कॅरेक्टर बद्दल न बोलता आपण त्याच्या ह्याच्याबद्दल बोलू की ते त्यांचे करेजेस लोक आहेत, त्यांची विल पॉवर स्ट्रॉंग आहे, त्यांचं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग आहे, त्याच्या कॅरेक्टरची डेफिनेशन नाहीये का नाहीये, है ना. तो ऍडव्हर्सिटीतून स्टँड करणं इज नॉट मॅटर ऑफ चॉईस, हे मॅटर ऑफ कंपल्शन आहे. जिथे मॅटर ऑफ चॉईस येतं ना तिथं कॅरेक्टर असतं की तुम्ही ऍक्च्युली जेव्हा तुम्हाला फ्री विल दिलेली आहे, फ्री चॉईस दिलेली आहे, तेव्हा व्हॉट यू चूज याच्यातून तुमचं कॅरेक्टर कळतं. इथे तुम्हाला एकच चॉईस आहे, तुम्हाला बाहेर पडायचं आहे ना. दॅट्स नियरली ऑल म्हणले त्यांनी. काही जण सकम होतात, मरतात.
पण काही जे लोक बाहेर पडतात त्यासाठी हा मॅटर ऑफ चॉईस नसून हा मॅटर ऑफ कंपल्शन आहे. सो दॅट्स हाऊ ऍडव्हर्सिटी ही पॉवरलेसनेस सिच्युएशन, पॉवरलेसनेस, पॉवरचा संबंधच नाही, दॅट्स वाय पॉवर लागू नाही होत. तर त्याला ऍडव्हर्सिटी समजून सांगितलं. ऍडव्हर्सिटीतून बाहेर पडणं हा चॉईसचा मॅटर नसून हा कंपल्शन आहे. दॅट्स वाय वी कॅन नॉट टेस्ट इट्स मोरल कॅरेक्टर देअर, बट रादर वी कॅन मेक जजमेंट्स अबाउट करायचं नाही बनव. बट द पॉवर सिच्युएशन इज लाईक दॅट, की पॉवर त्याला मिनिंग समजून सांगू की पॉवर म्हणजे काय असतं. पॉवर म्हणजे ऍक्च्युली असतं की इन्फ्लुएन्सिंग द अदर डिसिजन्स, अदर्स ऍक्शन्स, अदर्स कमेंट्स, ओपिनियन्स, इन्फ्लुएन्स करणं त्यांना, द ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स दॅट दोज इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर कन्सेंट. म्हणजे त्यांना न विचारता आपण त्यांना इन्फ्लुएन्स करू शकतो. दॅट इज आवर पॉवर, दॅट इज कॉल्ड एज पॉवर, राईट. सो टू इन्फ्लुएन्स द अदर्स, है ना, टू इन्फ्लुएन्स द चॉइसेस ऑफ अदर्स इज ऍक्च्युअली द मॅटर ऑफ व्हॉट, चॉईस इज द मॅटर ऑफ चॉईस. आणि दॅट शोज द रिअल कॅरेक्टर. म्हणजे एकतर तो बॅड असेल और गुड असेल. फॉर एक्झाम्पल लेट्स से की द पॉवर विथ महात्मा गांधी और पॉवर विथ नेल्सन मंडेला, अँड ॲट द सेम टाइम पॉवर विथ दॅट नाझी, द हिटलर, तर ह्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो हा मॅटर ऑफ चॉईस. म्हणजे ते त्यांनी त्यांची पॉवर कशा प्रकारे वापरली, ह्यानं हिटलरनं कशी पॉवर वापरली, तो हा जो प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे पॉवर काय देते आपल्याला, की आपलं ओरिजिनल कॅरेक्टर दाखवते. पॉवर आपल्याला रिअल चॉईस देते की यू कॅन चूज, है ना, की ह्याला ट्रीट कसं करायचं विथ पॉवर. त्यातून आपल्याला कळतं की ह्याचे ऍक्च्युअल कॅरेक्टर काय, सिच्युएशन ह्याचं ऍक्च्युअल कॅरेक्टर कसं आहे. सो दॅट्स हाऊ त्याला आपण म्हणतो ना की विथ द ग्रेट पॉवर कम्स द ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, है ना. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. सो सिम्पल एसेचा टॉपिक असा आहे की ह्याची म्हणजे ह्याचा जो कमेंट अशी आहे की आपण जर पॉवर दिली, किंवा त्या अजून एक एसेला टॉपिक त्यांनी युपीएससी विचारला पण होता की इफ यू वॉन्ट टू चेक द रिअल कॅरेक्टर गिव्ह हिम पॉवर, ह्याच कंटेक्स्ट मधला. आणि तो सिम्पल की पॉवर एक अशी गोष्ट आहे की जी ल्युअर करते, जी नशा टाईप असते, है ना. त्याला आपण डोपामिन किंवा अशा काही ॲड्रेनलिन ह्या हार्मोन्स रिलेट करतो की ज्यांना पॉवरने हे हार्मोन्स सिक्रेट होतात. आणि देन आपण त्यातून कसं बिहेव करतो, त्यातून कसं आपण रिस्पॉन्ड करतो, दॅट डिटरमाइन्स ॲक्च्युअली आवर कॅरेक्टर. आणि मग त्याला आपण एक्झाम्पल देऊ चांगलं की यार कसं काही लोकांनी पॉवरचा चांगला यूज केलाय, काही लोकांनी पॉवरचा चुकीचा यूज केलाय. आणि बिकॉज द पॉवर इज मॅटर ऑफ चॉईस, नॉट मॅटर ऑफ कंपल्शन, राईट. आणि देन आपण त्याला हे सांगू की यार मग ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपली जी लिडरशिप आहे ना, आपल्याला त्यांना सेन्सिटाईज करावं लागेल, आपल्याला त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन द्यावं लागेल. म्हणजे त्यांनी त्यांच्या पॉवरचा मिसयूज न करता करप्शन वगैरे असे प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे आपण मग त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन देऊ, त्यांना स्पोर्ट्समनशिप शिकवू, त्यांना आपण ट्रू लिडरशिपच्या व्हॅल्यूज शिकवू, है ना. त्यांना आपण चांगल्या लिडर्सच्या माहिती त्यांना देऊ की यार लुक हाऊ दे रूल्ड, त्यांना आपण सोशलाइज करू. सो सिम्पल की आय एम टेलिंग की होतंय काय की हा टॉपिक असा आहे की यार हाऊ ऍडव्हर्सिटीतून बाहेर पडणं हा मॅटर ऑफ चॉईस नाहीये, पण पॉवरचा यूज करणं मॅटर ऑफ चॉईस आहे. अँड दॅट डिटरमाइन्स युअर कॅरेक्टर, दॅट डिफाइन्स युअर कॅरेक्टर, दॅट डिफाइन्स हाऊ यू आर, दॅट डिफाइन्स हाऊ यू ट्रीट दोज विच आर लेस पॉवरफुल दॅन यू, दोज विच आर पॉवर हॅव्स अँड पॉवर नॉट हॅव्स अँड नॉट हॅव नॉट्स, पॉवर हॅव नॉट्स. तर आपण ते पॉवर हॅव्स वाले पॉवर हॅव नॉट्सला कशा प्रकारे ट्रीट करतात, राईट. सो सिम्पल तो हा टॉपिक होता. त्यात आपल्याला जसं करंट एक्झाम्पल पण येईल की फेसबुक. So Facebook is a social media giant and it has huge power to influence the opinions of the others. So in that situation, but however in many situations, आता त्यांनी whistle blowing पण झाली Facebook मध्ये, so you know that की however this power what Facebook is using its power to actually influence those opinions of the people in negative ways, as in you observed in the Cambridge Analytica case where their opinion was manipulated and it led to the election निगेटिव्ह कॅम्पेनिंग, राईट. सो सिम्पल. सो असा जे पॉवरचा यूज करतात की हे काय मॅटर ऑफ चॉईस आहे, दॅट्स हाऊ इट्स वर्किंग. देन नेक्स्ट टॉपिक इज अगेन सिम्पल की द वर्स्ट फॉर्म ऑफ इनइक्वालिटी इज टू ट्राय टू मेक अनइक्वल थिंग्स इक्वल. द वर्स्ट फॉर्म ऑफ इनइक्वालिटी इज टू मेक the worst form of inequality is to try to make the unequal things equal. ऍक्च्युली इनइक्वालिटीला आपल्याला एक वेगळ्या स्टाईलने इथं बघायची आधी गरज आहे. आधी आपण हे बघू की यार डिफरन्सेस आणि इनइक्वालिटीज म्हणजे काय, डिफरन्सेस म्हणजे काय आणि इनइक्वालिटी म्हणजे काय.
डिफरन्सेस म्हणजे डिफरन्सेस म्हणजे रात्र दिवसापेक्षा वेगळी आहे, मुलगा मुलगीपेक्षा वेगळा आहे, माझं विचार तुझ्यापेक्षा विचार वेगळे आहेत, भारतातले लोक पाकिस्तानपेक्षा वेगळे आहेत, आणि राजस्थानची जिओग्राफी ही कर्नाटकपेक्षा वेगळी आहे, वेगळी, डिफरंट, व्हेरी व्हॅल्यू न्यूट्रल. पण तुम्ही जर त्या डिफरन्सेसला व्हॅल्यू जोडल्या, म्हणजे ही व्हॅल्यू चांगली म्हणजे हा डिफरन्स चांगला, हा वाईट है ना, की बाबा ब्राह्मण सुपेरियर, दलित इन्फेरियर, किंवा मराठा कास्ट पॉवरफुल, ही कास्ट नॉट पॉवरफुल, त्याला आपण म्हणतो की जेव्हा आपण डिफरन्सेसला व्हॅल्यूज जोडतो, व्हॅल्यूज कुठल्या, अबाउट सुपेरियरिटी अँड इन्फेरियरिटी, दॅट बिकम्स इनइक्वॅलिटी, राईट. पण हे झालं थोडं टेक्निकल टॉपिक. पण आत्ताच्या एसेला आपण थोडं ट्रीट करताना ह्याला असं घेऊ की यार ही एक नॅचरल कन्सेप्ट आहे. ऍक्च्युली नॅचरल तर ही आहे, म्हणजे डिफरन्सेस ही नॅचरल कन्सेप्ट आहे, आणि टेक्निकली इनइक्वॅलिटी हा सोशल कन्सेप्ट आहे. पण आपण इनइक्वॅलिटीला पण सध्या नॅचरल ट्रीट करू, कारण टॉपिकची डिमांड कशी आहे. अरिस्टॉटलचं त्यावेळेस म्हणणं होतं इनइक्वॅलिटी म्हणजे काय, तो ही नॅचरल कन्सेप्ट आपण पकडू. टॉपिक असा आहे की जे नॅचरल आहे ना, की जे डिफरंट आहे, जे इनइक्वल आहे, त्याचं पण काही बेनिफिट आहे. म्हणजे जसं की यार जर रात्र नसेल तर दिवस कसा होईल, किंवा रात्री आराम नाही केला तर दिवसा आपल्याला काम कसं करता येईल. सो हाऊ कॅन वी ट्रीट की रात्र वाईट असते, दिवस चांगला असतो, सूर्योदय झाला है ना, की पहाट झाली म्हणजे त्याला चांगलं म्हणतो आपण, रात्र व्हायला लागली, अंधार पडला, काळोखलं है ना, अंधारलेलं आयुष्य. व्हॉट इज अंधारलेलं आयुष्य? अंधारलेलं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की अंधार ही एक निगेटिव्ह कन्सेप्ट आपण डोक्यात टाकून दिलेली, की अंधार म्हणजे निगेटिव्ह, उजाडलं म्हणजे पॉझिटिव्ह. तसं काहीच नसतं, राईट. पॉईंट असा आहे की हा डिफरन्स, हा इश्यूच असा आहे, म्हणजे टॉपिक तसा आहे की डिफरन्स येतो तो यू कॅनॉट ट्रीट द डिफरन्स ऑर इनइक्वॅलिटी विथ व्हॅल्यूज. तर जसं की मुलगा मुलगी हे डिफरंट, त्याचा सिग्निफिकन्स आहे टू मेंटेन दॅट बॅलन्स. ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, त्या कॉम्प्लिमेंटरी रोल आहे ना. तर प्रत्येक डिफरन्सचा इनइक्वॅलिटीचा सिग्निफिकन्स आहे. नंतर त्यांना असं होतं की त्यांच्या डिफरंट कॅपॅसिटीज आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल यू कॅन गिव्ह एक्झाम्पल लाईक फॉर की आणखी तुम्ही काय सांगता की डिफरन्सेसचा एकमेकांना, जसं की जजमानी सिस्टम आहे, की त्या कास्ट आपण आता बघत नाही की कास्टिझम मध्ये जात नाहीत, जजमानीने एकमेकांना कॉपरेशन व्हायचं, की यार ही कास्ट त्या कास्टचं काम करायची, हे कास्ट त्या कास्टचं काम करायची, हे एकमेकांना कॉपरेट करायचं. तर आपण हे होतंय काय की धिस व्हॅल्यू जी इनइक्वॅलिटी किंवा डिफरन्सेस आहेत, तर आपण त्याला बळजबरीने इक्वल करण्याचा प्रयत्न केला है ना, फोर्सफुली जर इक्वल करण्याचा प्रयत्न केला तर मग गडबड होते. फोर्सफुल इक्वॅलिटी, जसं की तुम्ही सांगू शकता की काय म्हणता येईल की त्याला आपण म्हणतो ना की हे फोर्सिंग, की त्याला त्यांनी टॉपिकचं नाव काय दिलं, द वर्स्ट फॉर्म ऑफ इनइक्वॅलिटी ही इज टू ट्राय अनइक्वल थिंग्स इक्वल. म्हणजे लेट देम बी अनइक्वल. काही गोष्टी अनइक्वल आहेत, नॅचरली आहेत, काही डिफरंट आहेत, let them unequal. They have their own role to play, they have their own significance in that system, they have their own contribution in that system, है ना, त्यांचं एक सेपरेट फंक्शन आहे. सो लेट देम फंक्शन दॅट फंक्शन, राईट. सो मग जसं की इंडियन कॉन्स्टिट्यूशननी पण आपण रिकॉग्नाइज केलंय की यार येस वी आर डिफरंट, सगळेजण इक्वल नाहीत, आणि आपण त्यांना आपण डिफरंटली ट्रीट करण्याची गरज. जसं की आर्टिकल 15-16 ज्याला आपण रिझर्वेशन देतो, आर्टिकल 29-30 आपण त्यांचे राईट्स, लिंग्विस्टिक अँड रिलिजियस राईट्स रिकॉग्नाइज करतो मायनॉरिटीजचे, किंवा यू मे से आर्टिकल 30-32 330-332 जे रिझर्वेशन देतं आपल्याला, पॉलिटिकल रिझर्वेशन. आर्टिकल 46 जे स्टेट गव्हर्नला, म्हणजे स्टेटला डिरेक्ट करतं की यू गो फॉर द पॉलिसी मेकिंग फॉर दोज वीकर सेक्शन्स, फॉर द बेनिफिट्स ऑफ द वीकर सेक्शन्स, है ना, रिझर्वेशन सिस्टम. किंवा असं पण आहे आता पॅरिसला पण आपण, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये कन्सेप्ट पण आहे आपले की कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण काय करतोय की डिफरन्सेस आहेत है ना, म्हणजे WTO मध्ये की डेव्हलपिंग ग्रुप इज डिफरंट अँड डेव्हलप्ड ग्रुप. तर डेव्हलपिंग ग्रुप म्हणतं की आमच्या रिक्वायरमेंट बघायचा, वी नीड सबसिडीज, वी नीड फूड स्टॉकिंग. डेव्हलप म्हणतं की नो, दॅट इज डिस्टॉर्टिंग युअर ग्लोबल ट्रेड. तो हे ऍक्च्युली ह्यांचं पण ओपिनियन बरोबर आहे ना, डेव्हलपिंग कंट्रीचं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की यार हे तर डिफरन्स व्हायला पाहिजे. डिफरन्स तुम्ही सगळ्यांना इक्वल ट्रीट करू नका, सगळी ग्लोबल इकॉनॉमिक सिस्टम इक्वल लेवलला आणू नका, कारण हे ना काय होतंय की हे तर वर्स्ट फॉर्म ऑफ इनइक्वॅलिटी होईल. हे ना अजून कॉलोनियलिझम वाढलं है ना, निओ कॉलोनियलिझम. तर म्हणजे काय की इनइक्वॅलिटी शुड बी इनइक्वॅलिटी. काही गोष्टी अनइक्वल असलेल्या हे बॅलन्स तयार करतात, ते कॉम्प्लिमेंट करतात, एकमेकांना हेल्प करतात. दॅट्स हाऊ ह्या एसएची आयडिया आहे की कीप दॅट, मेंटेन दॅट डिफरन्सेस, मेंटेन दोज इनइक्वॅलिटीज. व्हेरी सिम्पल. मग तुम्ही त्याला हे सांगू शकता की अरिस्टॉटलची कन्सेप्ट होती बाय द वे, आणि त्याची ही आयडिया होती की यार वी शुड हॅव ट्रस्ट ऑन द डिफरन्सेस, मेंटेन दोज डिफरन्सेस. आणि त्या डिफरन्सेसला फक्त जर ते अनजस्ट असतील, अनजस्ट
जसं की SC ST OBC हे रिझर्वेशन दिले आपण का, कारण ते त्यांना इनइक्वालिटी ही अनजस्टिफाईड आहे, की आपण त्यांना मॅनिप्युलेट केलं, डिफरन्सेस मॅनिप्युलेट करून त्यांना अननॅचरली त्यांना डिफरन्शिएट केलं. सिम्पल की ऑन दोज बेसिस की अननॅचरल डिफरन्सिएशन त्याला आपण म्हणतो ना रिझर्वेशन पॉलिसी. म्हणून आपण रिझर्वेशन पॉलिसी दिली त्यांना टू सेक्युराइज देम, टू सेफ्टी देण्यासाठी. म्हणजे आर्ग्युमेंट अशी होईल की इनइक्वालिटी जर ती म्हणजे इक्वालिटी फोर्स नाही करायची आपल्याला, पण जर ती इनइक्वालिटी जर आधी फोर्सली फुली जर इनइक्वालिटी तयार केली असेल तर आपल्याला त्याला ट्रीट पण करायचं, चांगलं ट्रीट पण करायचं आहे. 332, 46 आर्टिकल 14 देन युअर 15 and 16 थ्रू. त्याला आपण असं कन्क्लूड करू. त्यामध्ये सबका साथ सबका विकास हे इथं सूट होईल. आय होप की इक्वालिटी आणि इक्वालिटीमध्ये. म्हणजे एक लास्ट टॉपिक आहे जो आपण मे बी नेक्स्ट टाइम करू. तो जस्ट नॉट सो इम्पॉर्टंट. मला असं वाटतं की ह्याच्यातून तुम्हाला आयडिया येईल की एसएला हँडल कसं करायचं. आपण एक ऑलमोस्ट सगळे टॉपिक पाहिले आणि माझा मेजर ह्या वेळेसचा फक्त फोकस हा होता मोर दॅन कंटेंट. आयडिया ही द्यायची होती तुम्हाला की ॲज इट वॉज माय फर्स्ट एसे लेक्चर ऑन युअर बॅच. सो माझी ही आयडिया होती की लेट्स गिव्ह सम न्यू डायमेन्शन्स टू यू टू थिंक अपॉन. मेजरली तुम्हाला हे करायचं आहे की ह्या जे टॉपिकला म्हणजे टॉपिकला ट्रीट करताना की एक डिफरंट स्टाईल ना, की तुम्हाला त्याच्या फिलॉसॉफीमध्ये जायचं की वाय दिस इज सो, वाय दे हॅव आस्क्ड दॅट वर्ड, की ह्या वर्डचं सिग्निफिकन्स काय, की व्हॉट इज फेमिनायझेशन किंवा पॉवर्टी नेमकं तुम्ही बघताय कसं, कोणती पॉवर्टी, वैचारिक पॉवर्टी का आर्थिक पॉवर्टी, कुठली पॉवर्टी. म्हणजे ह्याला डिफरंट लेवलला तुम्हाला ट्रीट करायचं आहे, त्याला डिफरंट डायमेन्शन ओपन करायचे. जसं की तो जो टॉपिक टाकलाय तसंच बोलणं असं अपेक्षित नाहीये, त्याला तुम्ही डिफरंट ॲडिशन करणार की यार नो की लुक युअर आयडिया इज फाईन बट स्टील आय हॅव दॅट ओपिनियन की ह्याचा आयडिया दॅट माय आयडिया कॅन बी अ डिफरंट बॉल गेम. आणि तिसरं पण डायमेन्शन उघडू शकतो. म्हणजे एसे हा खूप चांगला स्कोप जो तुम्हाला ओपिनियन मांडण्याचा, तुम्हाला एक्झाम्पल मांडण्याचा. सो मेक यूज ऑफ युअर न्यूजपेपर अ लॉट, मेक अ लॉट ऑफ एक्झाम्पल्स रेडी. लेट्स से की तुमच्याकडे 11-12 पान आहेत तर तुमच्याकडे मिनिमम 25 एक्झाम्पल आहेत की त्या मिनिमम 25 म्हणजे प्रत्येक पेजमध्ये 2-2, 3-3 एक्झाम्पल पडले पाहिजेत. फ्रॉम करंट अफेअर्स, फ्रॉम हिस्ट्री, फ्रॉम वर्ल्ड हिस्ट्री, फ्रॉम एनिथिंग आहे ना, इथिक्स, केस स्टडीज, ह्याच्यावर तुमचं बरंच काही पडलं पाहिजे. म्हणजे एक 25 ते 30 एक्झाम्पल जर पडलं तर तुम्हाला खूप मोठा बूस्ट मिळतो. प्लस ते सूट होतं, म्हणजे तुमचं जे आर्ग्युमेंट आहे त्याला ते जस्टिफाय करतं, त्याला ते प्रूव्ह करतं, त्याला ते कॉम्प्लिमेंट करतं. आणि कन्क्लुजन अँड इंट्रोडक्शन ऑफकोर्स येस, टाइम अँड अगेन वी आर टेलिंग आवर स्टुडंट्स your conclusion and introduction must be very powerful, very impressive in such a way that it must like catch the examiner's attention, so की त्याचा तुमच्या कॉपीवरनं त्याचा डोळा हुकला नाही पाहिजे. सो मेक शुअर की तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या थीम्सवर आपल्याकडे जे बुक पब्लिश पण केलं आपण, इवन एसेचं अनालिसिस, गो थ्रू दॅट और हॅव सम अनालिसिस ॲट युअर ओन एफर्ट्स, की तुम्ही त्यातून काढाल की हां की कुठले टॉपिक्स येत आहेत, कुठल्या टॉपिकवर एसे पडतात आणि त्या टॉपिकला प्रिपेअर करायचं, बघायचं टॉपर लोकांनी त्याच्यावर एक्झाम म्हणजे एसे कसे लिहिलेत, त्यातून काही स्टोरी उचलू शकतो का आपण, त्यातून काही कन्क्लुजन उचलू शकतो का आपण, काय हरकत नाही. सो इट्स नॉट कॉपी पेस्ट, आपण उलटा एफर्ट स्मार्ट वर्क करतोय, आपलं पण टाइम वाचतोय राईट. सो आपण त्यातून एक्झाम्पल घेऊ शकतो, त्यातून आपण इंट्रोडक्शन उचलू शकतो, कन्क्लुजन उतरू शकतो आणि त्याला नोट करून ठेवायचं, रिफॉर्म करायचं, नोट चेंज करायचं. म्हणजे फक्त एसेची नोट बनवणं कंटेंट जास्तपेक्षा तुमचं इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आणि एक्झाम्पलची नोट बनली पाहिजे की यार मी असा एसे आला तर मी अशाचे एक्झाम्पल टाकेल, असे इंट्रोडक्शन टाकेल, अशाचे कन्क्लुजन टाकेल. ती नोट बनते एसेची. ते एक 100-200 पानाची नोट बनली पाहिजे. असे एक 10 टॉपिक, 10 मेन थीम आहेत की जे तुम्हाला हँडल करायचं राईट. So go through these last 25 years question papers thoroughly. Be prepared with essay, particularly essay, because essay is mostly neglected by all those aspirants who are at mains. Very few of them actually seriously focus on that essay topic, and those are those score very much in this essays, especially like if you read the strategy of Anudeep, or you can say I think Ananya Pandey or something. Her name is, who scored 175 marks. Go through her paper.
व्हेरी व्हेरी इम्प्रेसिव्ह पेपर, तुम्हाला आयडिया येईल की यार निगेटिव्ह स्टार्ट करणं म्हणजे काय असतं, पॅशनेटला लिहिणं म्हणजे काय असतं. सो निगेटिव्हिटी हा एक प्रॉब्लेम असं म्हणतात. म्हणजे मला पण एकदा विचारलं होतं की सर हा निगेटिव्ह लिहून आपल्याला जमणार आहे का. सो येस ऑफकोर्स जमणार आहे. त्याला आपण पॅशनेट रायटिंग म्हणतो. की याला निगेटिव्ह तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत आहे. म्हणजे हे निगेटिव्ह नाही आहे. म्हणजे समाजाला त्याला आरसा दाखवणं किंवा सिस्टमला आरसा दाखवणं म्हणजे निगेटिव्ह गोष्ट नाही. म्हणजे जे खरं घडतंय त्याच्याबद्दल तर आपण बोलतो, दॅट इज रिपोर्टिंग, की ते खरंच आहे ना. तो असं आहे, ही निगेटिव्ह स्टार्ट आहे, तुला पॉझिटिव्ह एंड केला तर हा बॅलन्स आहे. म्हणजे काय की तुमचा एसे हा पूर्णपणे पॉझिटिव्ह नसावा आणि पूर्णपणे निगेटिव्ह पण नसावा. म्हणजे तो बॅलन्स्ड अप्रोच असावा, नॉट निगेटिव्ह अप्रोच, नॉट पॉझिटिव्ह अप्रोच. दॅट्स हाऊ यू क्रिएट बॅलन्स बाय ॲट वन एंड और वन स्टार्ट यू इंट्रोड्यूस विथ द निगेटिव्हिटी और निगेटिव्ह कन्सेप्ट अँड विथ कन्क्लुजन यू एंड विथ पॉझिटिव्ह टोन. है ना, उलटा नहीं करायचं. सो कन्क्लुजन विथ पॉझिटिव्ह टोन, इंट्रोडक्शन विथ मे बी निगेटिव्ह टर्म्स. सो आय होप की इट्स फाईन. स्टील तुम्हाला याच्याबद्दल काही आणखी ॲडिशनली हेल्प हवी असेल, सो यू मे कॉन्टॅक्ट मी थ्रू युअर दॅट अवर कोऑर्डिनेटर टीम. यू मे गेट यू माय कॉन्टॅक्ट नंबर. सो फाईन, आय विल लाईक टू हेल्प यू ऑन दिस एसे टॉपिक. विल वर्कआउट, नो प्रॉब्लेम. आपण बसून सॉल्व्ह करू की तुमच्या नेमके प्रॉब्लेम्स काय होतात. आय होप की हे सेशन ओके होतं. एखादं एसेला निग्लेक्ट झाला असेल, टोटली फाईन. नाही तर प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम असा आहे की एसे लिहायचं कसं हे समजलं पाहिजे. ओके, so I hope it's fine. I really thank you. That was a huge session, lovely session. Thank you very much. We'll meet again soon. Thank you.